ते कृपया करून आतमध्ये कोणी येऊ नका। फायनल मॅचचा ॲटमॉस्फियर एन्जॉय करतोय आपण। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। सलामीची जोडी मैदानात दाखल झाले। फायनल महामुकाबला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा सोनारपाडा विरोधात ओमसाई आगासन या दोन बलाढ्य संघादरम्यान। काय ॲटमॉस्फियर आहे, काय वातावरण आहे स्वर्गीय रघुनाथ कालन क्रीडा संकुलामध्ये। सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब यांचा संघ प्रवीण 11 खारगड हा विजेता ठरला आणि त्यांच्या समवेत त्यांचं कुटुंब देखील उपस्थित आहे आणि आदरणीय राजू दादा यांची देखील उपस्थिती त्यांच्या समवेत। हॅलो हॅलो, युवराज सिंग स्टँडच्या समोरील पब्लिक, तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, क्रीडांगणाच्या आतमध्ये कुणीही येणार नाही। व्हॉलंटियर्स आपण युवराज सिंग स्टँडच्या दिशेने जा। दादांची सूचना आलेली आहे, स्टँडच्या युवराज सिंग स्टँडच्या दिशेने जा। आतमध्ये कोणताही प्रेक्षक येणार नाही याची दक्षता घ्या। नम्रतेची सूचना आहे प्रेक्षकांना। पंडालमध्ये बसून, प्रेक्षक गृहामध्ये बसून जो काय जल्लोष करायचे तो बिंदास करा। मैदानाच्या आतमध्ये कोणी येणार नाही। अनेक पारितोषिकं आलीत आगासन संघासाठी। कैलासवासी शिवंतबाई बाबू मुंडे यांच्या स्मरणार्थ प्रत्येक रनसाठी 100 रुपये। लगातार 3 विकेटसाठी किशोर विष्णू मात्रे यांच्या वतीने 1100, सुधीर मात्रे यांच्याकडून 1100, कृष्णा नवनाथ मात्रे, प्रणवी अर्जुन बेडेकर यांच्या वतीने सलग 3 षटकारांसाठी 5000, सलग 3 विकेटसाठी 5000 आणि रिया जयेश पाटील सोनारपाडा यांच्या वतीने देखील आगासनसाठी सलग 3 षटकारांसाठी 50 रुपयांचं पारितोषिक। काय वातावरण आहे आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय। सन्माननीय राजूदादा पाटील यांना, जनतेच्या मनातील आमदार, एक विनंती नम्रतेची प्रेक्षकांना आहे, कृपा करून आपण जिथे उभे आहात तिथे उभे राहा, बसा, परंतु त्यावरती उड्या अजिबात मारू नका। सर्वांचं सहर्ष स्वागत। स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक शेवटचा सामना 21वा पर्व फायनल मॅच मध्ये आगासन आणि त्यांच्या विरोधात सोनारपाडा। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी। कमालीचा ॲटमॉस्फियर आहे। सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे। 6-7चा महासंग्राम, कोण ठरेल विजेता? अवघा 1 रुपयांची प्रवेश फी आणि तब्बल 5.5 लाख रुपयांचं पारितोषिक। प्रथम क्रमांकासाठी 48 संघ खेळले चंदू सर आणि त्या 48 संघातून या वर्षी लास्ट इयरला वाकण होता विजेता, उपविजेता होता वडवली, यंदाच्या वर्षी सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधात उभा ठाकलाय तो आगासन संघ 12 वर्षानंतर। वर्षभर वाट पाहतात सगळेच या स्पर्धेची। स्पर्धा कधी येणार, आम्ही मैदानात कधी जाणार, कधी खेळणार, कधी जिंकणार, ट्रॉफी आमच्या गावात कधी जाणार, वाजत गाजत जाणार। आणि आता तो क्षण आलाय, ही मॅच ठरवणार आहे, ट्रॉफी सोनारपाड्याला जाणार की आगासनला। फायनल मॅच, पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार होतो आगासनचा विराज मुंडे। आतापर्यंत चमत्कारिक कामगिरी त्याची या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिले। पहिल्या चेंडूसाठी गणपती बाप्पा मोरया म्हणत फायनल मॅचच्या मुकाबल्याला करतोय आपण सुरुवात। पहिला बॉल, पहिलाच बॉल पडल्यानंतर झपकन आतमध्ये आला, टाळ्यांचा कडकडाट होतोय पहिल्या चेंडूसाठी। पहिलाच बॉल विराज मुंडे बीट करतोय सलामीवीर फलंदाज अनिकेतला आणि त्याच्या साथीला आहे तो मात्र योगेश। 5 षटकांचा सामना आहे। फायनल मॅच, महामुकाबला, 6-7चा महासंग्राम, 21वा पर्व। आदरणीय काशीनाथ दादा पाटील यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय। संतोषजी बेडेकर साहेब तिथे उपस्थित आहेत, चेहऱ्यावरती हास्य आहे, कारण ही स्पर्धा यशस्वी झाली, सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा। शॉर्ट पिच बॉल, बॅटची कडा, विकेट कीपर, फर्स्ट विकेट डाऊन। फलंदाज बाद अनिकेत, पहिला धक्का दिलाय योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर्स, फर्स्ट विकेट डाऊन, फलंदाज बाद होतोय। पहिला धक्का या ठिकाणी बसतोय आणि सेलिब्रेशनला सुरुवात। आगासनचा खेमा तुम्ही पाहू शकता। मला वाटतं व्हिडिओ घ्यायला हरकत नाहीये, एवढ्या मोठ्या पद्धतीने
ज्या पद्धतीने युरोपियन फुटबॉल सुरू असताना त्यावेळेला प्रेक्षक कशा पद्धतीने सेलिब्रेशन करतात तसं मात्र त्या ठिकाणी आपल्याला युवराज सिंग स्टँड मध्ये ते सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. खरोखरच असे फार कमी वेळा चित्र पाहायला मिळतात एखाद्या स्पर्धेमध्ये. बाउन्सर इथे टाकला होता, त्याच्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न अनिकेतने केला, बॅटची कडा घेतली आणि विराज मुंडेने पहिलाच बॉल बीट केल्यानंतर सेकंड बॉल वरती अनिकेतची विकेट घेतले. काय वातावरण आहे चंदू सर. अवघी ₹1 प्रवेश फ्री आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं ग्रामीण गटाचं तर तब्बल ₹5,55,000 पारितोषिक आणि त्याचबरोबरीने स्विफ्ट कार प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. फार कमी वेळा नाही तर असं कुठे होतच नाही, फक्त स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकातच होतं. आणि त्यातही जर पाहिलं तर एवढ्या प्रेक्षक गॅलऱ्या किड्स पाहायला मिळत आहेत, एवढी पारितोषिक, दिवस रात्र पद्धतीचं आयोजन, या सगळ्या गोष्टींचा समावेश यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या समावेशामध्ये आता छोटा भीम देखील दाखल झालाय प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी. सुरुवात चांगली केली विराज मुंडेने, पहिला चेंडू बीट केला, त्यानंतरच्या चेंडूवरती विकेट घेतली अनिकेतची. मैदानात दाखल झालाय तो मात्र करण ठाकूर, प्रतिभा संपन्न खेळाडू. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सोनारपाडाची शान, एक काम अँड कंपोजिट क्रिकेटर योगेश पाटील त्याच्या साथीला आहे. पुन्हा एकदा स्वागत आहे. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक फायनलची मॅच. स्विच केलाय, गुडघे टेकून फटका मारलाय, आल्या आल्या करण ठाकूरने मारलाय बॉल, स्वीपर कव्हरला, चांगली फिल्डिंग, बॉल अडवलाय. कम्मालीचं वातावरण, टाळ्यांचा कडकडाट प्रत्येक बॉल मागे. असं कुठे होतच नाही, फक्त होतं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये. धावा घेतल्यात या चेंडूवरती करणने 3, धावा संख्या झाले देखील 3. टाळ्याच होणार आहे, काही होऊ दे तरी टाळ्या. फटका मारला तरी टाळ्या, डॉट बॉल आला तरी टाळ्या, बॉल अडवला तरी टाळ्या, विकेट घेतली तरी टाळ्या. कारण इकडला नाही तर तिकडला संघ दोघांपैकी एकतर सेलिब्रेशन करणारच आहे. क्या बात आहे. या वातावरणामध्ये आपल्याला समालोचन करायला मिळतं, यापेक्षा आणखी भाग्य का असू शकतं चंदू सर. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, 3 धावा झाल्यात. प्रेक्षकांचा जल्लोष आपण या क्रीडा नगरीमध्ये पाहतोय. 5 षटकांचा सामना, फायनल मॅच चालू आहे. अगासन संघ क्षेत्ररक्षण करत असताना सोनारपाडा संघाची सलामीची जोडी योगेश पाटील या खेळाडूवरती सर्वांच्या नजर आहेत. काम अँड कंपोजिट क्रिकेटर म्हणून या खेळाडूची ओळख आहे तो सध्या योगेश पाटील. जबाबदारीनं खेळावं लागेल या फायनल महासंग्रामामध्ये. 3 धावा धाव फलकावरती आहेत. पहिलं षटक विराज मुंडे गोलंदाजी करतोय. ऑन साइडला मिड विकेटला योगेश पाटीलचा जलवा, बॉल सीमा रेषा पार. माय हेवन, युअर पर्सनल पॅराडाइज, सिक्सर, षटकार योगेश पाटीलचा. क्या बात है, काय मॅच आहे, काय वातावरण आहे. योगेश पाटील दे घुमाके. मिड विकेटला विराज मुंडेच्या विरोधात पहिलाच बॉल फेस करत असताना बॉल पाठवलाय सीमारेषा पार, षटकार. यापेक्षा आनंद, यापेक्षा जल्लोष कुठेच असू शकत नाही. या क्षणांचे आपण साक्षीदार होतोय चंद्रकांत सर. यापेक्षा मला असं वाटतंय की आपलं भाग्यच नाही. 9 धावा धाव फलकावरती, 1 विकेट. समीर सर, एक अद्भुत क्षण आहे प्रत्येकासाठी. मी तर म्हणेन अख्खी कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट प्रेमी जो घरी कोण नसणारच आहे, सगळ्या मैदानात आहेत आज. 9 धावा. पातला बॉल हलकी हाताने स्टिअर केला, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं सिंगल रन घेतली जाते. पाक काम अँड कंपोजिट का म्हटलं. जो खराब चेंडू होता त्यावरती समाचार घेतला योगेश पाटीलनं. पुढचा चेंडू विराजने चांगला टाकला, त्यावरती सिंगल घेतली. एक परफेक्ट बॅटर सध्या मैदानात आहे योगेश पाटील, धुरा सांभाळत असताना आपल्या सोनारपाडा गावाची. असंच खेळावं लागतं तुम्हाला क्रिकेट, मेरिटनुसार क्रिकेट खेळावं लागतं, समय सूचकता देखील दाखवावी लागते तुम्हाला. 10 धावा धाव फलकावर आहेत. सुरुवातीची विकेट त्याचं सेलिब्रेशन जास्त करू दिलं नाहीये, परंतु दोन्ही संघ जबरदस्त आहेत. 10 धावा, फर्स्ट ओव्हर, फायनल मॅच, महामुकाबला. शफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न, मागे क्षेत्ररक्षक नाहीये, पाठपोरे धावतात, बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून सीमारेषा पार. करण ठाकूरच्या बॅट मधून मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस, चौकार. 4 धावा. क्रिकेटचा खेळ वेळ लावतो समीर सर, आणि वेळ काय असतं
तुम्हाला पाहायचं असेल या इकडे मैदानात, नाहीतर टीव्हीवर पहा, मोबाईलवर पहा. वेड याला म्हणतात जे आज सगळ्यांना लागलंय. अनेक पारितोषिक आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय सोनारपाडा टीमसाठी. पहिल्या 2 चेंडूंवरती बाजी मारली विराज मुंडेनं. त्यानंतर मात्र सोनारपाड्याच्या करणने आक्रमण केलं, योगेशने आक्रमण केलं. पहिल्या षटकात धावा आल्या त्या मात्र 14 धावा आल्या. शेवटच्या बॉलवरती हा फटका इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळाला, तो करण ठाकूर कडून. धावा झाल्या त्या 14. अनेक पारितोषिक आहेत. सन्माननीय मुरलीधर चंद्रकांत मात्रे साहेब, सोनारपाडा संघ विजयी झाला तर 11,111 रुपयांचं पारितोषिक असेल. संदीप राम मात्रे साहेब सोनारपाडा यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 2,000, प्रत्येक चौकारासाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक. दत्ता मालेकर साहेब भाजपाचे आहेत, त्यांच्या वतीने सोनारपाडासाठी पारितोषिक आले. प्रत्येक षटकाराला 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. आदरणीय विनोद दादा, काय म्हणाले ॲटमॉस्फिअर बद्दल? सगळेजण एन्जॉय करतायत. मला वाटत नाही रात्रीचे 12 वाजलेत, असं वाटतंय की कुठेतरी संध्याकाळचे 4 वाजलेत. क्रिकेट प्रेमींना किती वाजलेत याचा फरक पडत नाही. आपण कशाला आलोत? क्रिकेटसाठी. आणि हेच मात्र त्यांच्या लक्षात राहतं. सकाळीही क्रिकेट आनंद घेतात, दुपारी घेतात, संध्याकाळी घेतात, रात्री घेतात, मध्यरात्री घेतात, पुन्हा पहाटे सुद्धा घेतात. आणि हे सगळे क्रिकेट प्रेमी या मानाच्या स्पर्धेसाठी त्याच करता आलेत. एक आगासनचा सुपर हिरो केजू मुंडे दारोमदार असेल, समोर योगेश पाटील आहे. ही लढत जोरदार होणार आहे. ही लढत भले आगासन विरोधात सोनारपाड्याची असेल, परंतु या लढतीकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल. केजू मुंडे विरोधात योगेश पाटील. 2 चेंडू 7 वरती खेळतोय योगेश, त्याला चांगली साथ देत असताना करण ठाकूर 2 चेंडू तो देखील 7 वरती खेळतोय. 14 धावा. सेकंड ओव्हर. केजू मुंडे पाठ टाकलेला हा बॉल लेग स्टिकच्या थोडा बाजूने गेलाय. जे पवार सरांचा तो व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. प्रेक्षक पा, प्रेक्षक कुठे नजर जाईल तिथे प्रेक्षक आहेत. जनसमुदाय. असं वाटलं होतं एका क्षणाला की सेमीफायनल झाल्यानंतर स्टँड खाली होतात की नाही. 15 मिनिटांनंतर सगळं गाव, दोन्ही गाव इथे आलेले आहेत. कल्याण डोंबिवली जिथे प्रत्येकाला माहिती आहे फायनल मॅच बाकी आहे, ते सगळेजण या क्रीडांगणावरती आलेत. सगळ्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 15 धावा, 1 विकेट. केजू पुन्हा एकदा ड्राईव्ह केले बॉलला. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव इथे घेतली जाते. सेन्सिबल क्रिकेट बाय योगेश पाटील. सिंगलने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय चंदू सर 16 वरती. या दोन्ही संघांनी आयुष्यभर केलेली मेहनत असेल ना, ती फळाला आली म्हणेल मी. कारण फायनल खेळणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आज हे खेळतायत, त्यांचे अख्खी गावाच्या गावं पाठिंबा देण्यासाठी इकडे आलेले आहेत. परंतु जसं तुम्ही म्हणालात की योगेश विरुद्ध केजू अशी देखील दोन्ही गावचे ते आयकॉन आहेत असं मी म्हणेल. कारण मुंबईत आम्ही योगेशला देखील सिरीज घेताना पाहिलंय आणि त्याचबरोबर केजू यांना देखील मुंबईतील येऊन सुद्धा मोठमोठ्या संघांमध्ये गोलंदाजी करताना पाहिलंय. त्यामुळे हा सामना महत्त्वाचा होणार आहे, जबरदस्त होणार आहे. आगासन देखील एक जबरदस्त संघ आणि यावर्षी त्यांचं युनिट ज्या पद्धतीने खेळतंय ना, ते लाजबाब आहे. आणि सोनारपाडा काय करू शकतं हे जगाने पाहिलंय. 16 धाबा. सेकंड ओव्हर पॉवर प्लेची फायनल मॅच चालू आहे. ग्रामीण गटातील रोमहर्षक सामना. सगळ्यांच्या नजरा या खेळपट्टीवर. समोर खेचलाय वाडीस लॉंगॉनच्या दिशेनं. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक होता करण ठाकूरचा. मागच्या 2 चेंडूंवरती 2 अप्रतिम फटके आपण पाहिले, एक कव्हरच्या दिशेने आणि एक लॉंगॉनच्या दिशेने. अनेक पारितोषिक आहेत चंदू सर. नितीनजी पाटील साहेब व विकासजी पाटील साहेब सोनारपाड्याचे. सोनारपाडा संघ विजय झाला तर तब्बल 21,000 रुपयांचं पारितोषिक असेल. मुकेश वसंत पाटील साहेब माजी सरपंच सोनारपाडा. प्रत्येक षटकारासाठी 2,000, प्रत्येक चौकारासाठी 1,000 आणि प्रत्येक विकेटसाठी सोनारपाडा टीमला 2,000 रुपयांचं पारितोषिक. सगळ्यांची पारितोषिकांची अनाउन्समेंट होईल, परंतु ती एकदाच असेल कारण फायनलची मॅच मात्र चालू आहे. धावा झाल्यात सोनारपाडा संघाच्या 17. 1 विकेट मात्र गेले. केजू समोर योगेश हलक्या हाताने पुन्हा एकदा बॉल स्टिअर केलाय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतो. योगेश धावलाय दुसऱ्या धावेसाठी आणि ते 2 धावा घेतल्यात. पा किती संयम आणि आक्रमण या 2 गोष्टींचा मिलाप सध्याच्या घडीला योगेश पाटीलच्या फलंदाजीमध्ये आपण अनुभवतोय. हो, अगदी त्यांनी खाली क्षेत्र पाहिलं. ऑन साईडला खाली क्षेत्र आहे, त्या बाजूला बॉल ढकलला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील यशस्वी झालाय. कोणत्या बॉलवर मोठा फटका खेळायचा आणि कोणत्या बॉलवर सिंगल डबल घ्यायच्यात हे देखील त्यांना बरोबर माहिती आहे. आणि केजू यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर थोडंसं संयमाने परंतु धावाही घेत आहेत, हेही महत्वाचं आहे. संयम दाखवलाय, संयम दाखवलाय. सन्मान दिला जातोय चेंडूना.
खुला टाकला होता चेंडू, यॉर्करचा बडीमार म्हणजे केजी मुंडे, पुन्हा एकदा यॉर्कर बॉल टाकला होता, त्याला देखील सन्मान दिलाय. डॉट बॉल जाऊ देत नाहीये योगेश पाटीलची, तीच खासियत आहे. फायनलच्या मॅच मध्ये स्कोर कार्ड स्टिकी ठेवणं ही योगेश पाटीलला ठाऊक आहे. सेन्सिबली तो मैदानात खेळतोय. सिंगल डबल मात्र त्याच्या चालू आहेत या सेकंड पॉवर प्ले मध्ये. धावसंख्या 20. तमाम क्रिकेट रसिक उपस्थित आहेत या क्रीडा नगरीमध्ये. सर्वांचं पुन्हा एकदा जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेईच्या वतीने सहर्ष स्वागत आम्ही करतोय. फायनलची मॅच चालू आहे. कोण होईल यंदाचा 21व्या पर्वाचा चॅम्पियन टीम. 20 धावा. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? आणि तिथे झेल सुटलाय, झेल सुटलाय तो करंचा. विराज फार दूरवरून धावत आला होता, प्रयत्न चांगले केले, कव्हर्सला उभा होता, लॉंग ऑफ पर्यंत धावत आला आणि विराजच्या हातातून झेल निसटला. 2 धावा. एका बाजूला झेल निसटलाय आणि एका बाजूला सेलिब्रेशन होत आहे. एक टीम नाराज असणार आहे आणि एक टीम नाचते. या 2 वेगवेगळ्या भावमुद्रा इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. काय जल्लोष आहे हा, याच्यासारखं वेळ दुसरं नाही. खतरनाक शब्द बोलावे तेवढे कमी आहेत. 22 धावा. जोरदार अपील, परंतु स्पष्ट नकार मात्र जय पवार सरांनी दिलेला आहे. या आणि या क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत सन्माननीय विनोदजी रतन पाटील साहेब. त्यांनी शिस्त लावली क्रिकेटला आणि त्या शिस्तीचं फलप्राप्ती म्हणून आपण पाहतोय रोमहर्षक लढती होताना दिसतात आणि अगदी थाटामाटात स्पर्धा संपन्न होताना दिसते. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा महामुकाबला, साहसाचा महासंग्राम सध्या मैदानात चालू आहे. खुला टाकला होता पुन्हा एकदा चेंडू, बॉटम हँडचा चांगला वापर, हलक्या हाताने पुन्हा एकदा स्टिअर केले जाते. बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं एक धाव घेतली जाते. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती स्ट्राईक रोटेट केले फलंदाजाने. धावसंख्या 24-24. पहिलं सत्र चालू आहे. कोण जिंकणार, कोण चॅम्पियन होणार, सर्वांच्या नजरा लागल्यात. भले कल्याण ग्रामीण क्रिकेट आपण पाहतोय, परंतु सबंध भारत टेनिस क्रिकेट विश्वाला वेड लावणारी ही स्पर्धा आहे, प्रेक्षकांना वेड लावणारी स्पर्धा आणि सगळ्यांचं लक्ष लागलंय कोण विजय होईल यंदाच्या वर्षी. सोनारपाडा जिंकेल की मात्र आगासन जिंकेल, कोण बनेल चॅम्पियन, याचं उत्तर थोड्याच वेळात आपल्याला मिळणार आहे. योगेश पाटील या मॅच मधील महत्वाचा खेळाडू. सामना करेल गोलंदाज नागराज मुंडेला. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावा झाल्यात त्या 24. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू ठेवला, लाईन चांगली पकडले परंतु ते पंचदंडित करतायत. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव, अतिरिक्त धाव. जल्लोष होतोय प्रत्येक धावे मागे, प्रेक्षकांचा जल्लोष, प्रेक्षकांच्या टाळ्या, शिट्ट्या, आरडाओरड, भोपो वाजतायत या क्रीडा नगरीमध्ये. जल्लोष तर खूप पाहिले परंतु असा नाही. वाईड वर जल्लोष, नो बॉल वर जल्लोष, बॉल अडवल्यावर जल्लोष, षटकार मारल्यावर जल्लोष. हा फटका हवे ते पाहूया कितपत गेलाय. योगेश पाटीलची विकेट. नागराज मुंजेने काम तमाम केलंय. योगेश पाटीलची विकेट मात्र घेतले. मोठा धक्का दिलाय सोनारपाडा संघाला. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. मी मगाशीच म्हटलं ही लाईन चांगली पकडले गोलंदाजाने. भले अगोदरचा चेंडू वाईड होता, वाईड बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. योगेश पाटीलचा बॉल हवेत राहिला आणि झेल पकडला तो क्षेत्ररक्षक ओमकारने आणि फलंदाज बाद झालाय तो योगेश पाटील. महत्वाचा धक्का दिलाय. स्क्रीनवरती पाहत होते तुम्ही आदरणीय राजू दादा यांना. भले माझे आमदार असतील परंतु मला असं वाटतंय जनतेच्या मनातील एकमेव आमदार कोण असेल सध्याच्या घडीला ते देखील राजू दादाच असतील आणि ते सध्या इथे सामना एन्जॉय करतायत. आपल्याच विभागातील 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात, आगासन आणि त्यांच्या विरोधात सोनारपाडा. विशेष म्हणजे लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार असताना पाय जमिनीवर ठेवणारं व्यक्तिमत्व म्हणजे देखील राजू दादा.
खरोखरच यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. म्हणूनच राजसाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे एक आहे पण माझा नेक आहे, असे आदरणीय राजू दादा. 25 धावा आहेत. योगेश पाटील मात्र माघारी परतलाय, मैदानात दाखल झालाय. सेमीफायनलचा हिरो अमोल पाटील. नागराज विकेट नुकताच त्याने घेतले योगेशची. फुल्लर लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनच्या दिशेने. हा फटका वेगानं क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. दुसरी धाव घ्यायची, फेक झाले आणि ते 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली लॉंग ऑनला आणि दुहेरी धाव संख्येने स्कोर धावून पोहोचलाय सोनारपाडा संघाचा आता 27 वरती. अजिंक्य रहाणे स्टँड तुम्ही पाहताय. प्रेक्षकांची गर्दी पहा, कमालीची गर्दी आहे प्रेक्षकांची. सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. अक्षरशः क्रीडा स्पर्धेला उचलून त्याने घेतलंय. म्हणूनच म्हटलं जातं भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. 27 धावा. दिला भिरकावून बॉल. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँडच्या दिशेने. अमोल पाटीलचं आक्रमण. बॉल सीमारेषा पार येतोय. माय हेवन, युअर पर्सनल पॅराडाइज. सिक्सर. 6 धावा. सिक्सर किंग आहेत अमोल. मागील मॅच सुद्धा याच अमोल यांच्या मैदानात आल्यानंतर पलटली होती. आता त्यांचं आगमन आणि प्रेक्षकांना नाचायची संधी मिळाली. आपल्या उजव्या बाजूला पहा सर, माय हेवन, युअर पर्सनल पॅराडाइज. सिक्सर. पायात टाकलेला बॉल दिला भिरकावून. मिड विकेटला षटकार अमोल पाटीलचा. आणि जल्लोष पहा प्रेक्षकांचा. ब्रास बँड घेऊन आलेत. आगासनचे पाठीराखे बेंजो पथक घेऊन आलेत. दोन्हीही पाठीराख्यांचे, संघांच्या पाठीराख्यांचे आम्ही सहर्ष आभार देखील व्यक्त करतोय आणि स्वागत देखील करतोय. हा जल्लोष सोनारपाडा संघाच्या गावकऱ्यांचा. षटकार आला आणि या षटकाराने धाव फलक 33 वरती. तिसरं षटक चालू आहे. नागराजच्या विरोधात केलेलं हे आक्रमण अमोल पाटीलचं. फुल टॉस बॉल. मिस टाइम आहे की लॉंग ऑन येतोय. कॅच खाली. अमोल पाटीलची विकेट. बिग विकेट. प्रत्युत्तर दिले नागराजने. फलंदाज बाद अमोल पाटील. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. या अगोदर योगेश पाटीलला बाद केलं आणि आता नागराजने बाद केलंय. ते आक्रमक फलंदाज अमोल पाटीलला आणखी एक मोठा धक्का दिलाय सोनारपाडा संघाला. काय सेलिब्रेशन होत आहेत. म्हणजे एकाच वेळेला दोन्ही डगआउट, म्हणजे दोन्ही जे स्टँड आहेत ते पाहायला आवडतील. ज्या वेळेला एका ठिकाणी सेलिब्रेशन सुरू असतं आणि एक ज्या वेळेला शांत असतो तेही पाहायला आवडेल एकाच वेळेला. परंतु इकडे आपण पाहतोय जो धोकादायक वाटत होता, परंतु त्यांना मात्र या ठिकाणी माघारी पाठवलंय. काय सेलिब्रेशन होतं पहा. झेल टिपल्यानंतर सौरभ गांगुली स्टँड तुम्ही पाहताय. दादा कॅप्टन ज्यांनी टीम पुन्हा एकदा तयार केली आणि त्यानंतर या क्रीडा नगरीमध्ये असलेले हे प्रेक्षक गृह, युवराज सिंग स्टँड आणि हा जल्लोष, हा आनंद कमालीचा. युवराज सिंग स्टँड मध्ये प्रेक्षकांची गर्दी, तुडुंब गर्दी. शिरकाव नाहीये कोणालाही आता आतमध्ये येण्याचा. फायनलचा मुकाबला चालू आहे. आमचा आवाजही कमी पडतोय आता, एवढी प्रेक्षकांची गर्दी. आणि पहा व्यासपीठावरील सगळे पाटील कुटुंबीय यांच्या वतीनं तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय. त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू सांगतंय ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपलेली आहे आणि ती अगदी यशाची उंच शिखर मात्र गाठत आहे. पंच कमिटीमध्ये देखील प्रेक्षकच आहेत. आता करणार तरी काय, जागा नाहीच आहे, तिथे जाऊन बसले जाता. हा संपूर्ण पाटील कुटुंबीय आपल्या स्क्रीनवरती. एक महत्वाची सूचना पुन्हा एकदा आम्ही करतोय. प्रेक्षक 33 धावा. बॅटची कडा. विकेट कीपर केजू. प्रयत्न चांगले केले. कदाचित तिसरी विकेट आली असती. चेक. युवराज सिंग स्टँडच्या समोर काही प्रेक्षक आतमध्ये आलेले आहेत. लक्षात घ्या तिथे शार्पी लाईट्स आहेत आणि त्यातल्या त्यात वायर्स आहेत. त्याच्यामुळे तिथे तुम्हाला शॉक देखील लागू शकतो. विनंती आहे सगळे जे प्रेक्षक आहेत मैदानाच्या बाहेर चला प्लीज. युवराज सिंग स्टँडच्या जवळ जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत त्यांनी लगेच स्टँडच्या आतमध्ये जायचं आहे. तिथे शार्पी लाईट लागलेले आहेत, तिथे वायर्स आहेत आणि त्याचमुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे लगेच मागे चला प्लीज. आणि आणखी एक महत्वाची सूचना आम्ही सर्व प्रेक्षकांना करतोय. तुम्ही बिंदासपणे नाचा, परंतु त्या रेलिंग वरती जी बसण्याची व्यवस्था केलेली आहे तिथे कृपया करून उड्या मारू नका. तुम्हाला कोणती दुखापत होणार नाही याची दक्षता घ्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती
34 धावा धाव फलकावरती आहेत. स्वतः कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता आदरणीय विनोद दादा आहेत आणि मी विनोद दादांना आवर्जून सांगू इच्छितो, मी या क्षणाचा साक्षीदार आहे, खरोखरच भाग्यवान आहे. चंदू सरांच्या वतीने देखील सांगतो, प्रसाद सरांच्या वतीने देखील सांगतो की आम्ही भाग्यवान आहोत, या क्षणाचे आम्ही साक्षीदार आहोत. आणि खरोखरच विनोद दादा, तुम्हाला माझा देखील सल्यूट असेल. कमालीचं काम तुम्ही केलंय. स्क्रीनवरती पाहताय तुम्ही आदरणीय राजू दादा यांना. आणि यस, कुणालजी दाते यांच्या वतीनं, कुणालजी दाते यांनी घेतलेली मेहनत या स्पर्धेसाठी मला असं वाटते मगाशी देखील स्वतः विनोद दादांनी देखील उल्लेख केला. मॅच संपल्यानंतर कौतुक केलं कुणाल सरांचं देखील. चला तर आपल्या मुख्य व्यासपीठावर दशरथ बुधाजी मात्रे, जयेश केशव पाटील, पिंट्या भरत मात्रे, विनीत महाराज मात्रे, मुकेश पाटील, केशव पाटील, सहदेव काना मात्रे आणि मुरलीधर चंद्रकांत मात्रे हे आमच्या सगळ्या मान्यवरांचा आपण सहर्ष स्वागत करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे दादा या क्रीडा स्पर्धेमध्ये. सुस्वागतम. जाऊया परत एक वेळा आपल्या समालोचन कक्षात. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. समस्त पाटील कुटुंबीय आणि त्याचबरोबरीने पाहुणे सध्या तुम्ही मंचावरती पाहताय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, चंदू सर, आदरणीय राजू दादा यांना तुम्ही पाहताय. समोरची जी उंच गॅलरी आहे तिथे संपूर्ण पाटील कुटुंबीय उपस्थित आहेत. दादा, प्रेक्षकांची गर्दी मला असं वाटतं यापेक्षा आणखी काहीच नाही. प्रेक्षकांची गर्दी तुम्ही वजा करा कोणत्याही आयोजनातून, मला असं वाटतं ते आयोजन शून्य होऊन जातं. परंतु या प्रेक्षकांच्या गर्दीनं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय भारतातील टेनिस बॉल क्रिकेटमधली सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा कोणती असेल तर मित्रांनो, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. एकदा जोरदार टाळ्या सर्व आयोजकांसाठी होऊन जाऊ द्या. वाह, डोळे दिपवणारं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय आणि त्या स्पर्धेच्या शेवटाकडे आपण निघालोय, कारण हा सामना महत्त्वाचा असणार आहे. पाहूया शेवटच्या 2 ओव्हर मात्र या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झाली आहे ती 34 धावा. काय होणार त्या येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये, धावा बनतील का तेच या ठिकाणी पाहायचं आहे, कारण अजूनही मॅच 3 ओव्हरमध्ये 50-50 चालली आहे पहिल्या डाबामधील. हे प्रेक्षक आणि स्वतः या ठिकाणी विनोद दादांचे या संपूर्ण स्पर्धेवर असणारं लक्ष आणि स्पर्धेचं यशस्वी होणं हे देखील मात्र जबरदस्त पाहायला मिळत आहे. जसं तुम्ही सांगितलं, किती मोठं आयोजन करा, प्रेक्षक नसतील तर मजा नाही. आणि आता हे प्रेक्षक जर पाहिले, वाजलेत किती पहा घड्याळात, 1:15, परंतु गर्दी अजिबात कमी व्हायला मागत नाहीये, कारण हा वर्ल्ड कप त्यांना पाहायचा आहे, वर्षातून एकदा आलाय. व्हाईट बॉलने सुरुवात करतोय. पंचांचा इशारा आलाय. जय पवार सरांचा. विराज मुंडे पहिल्या षटकात धावा त्याने दिल्या 14. चौथ्या षटकाची सुरुवात देखील केली. एक्स्ट्रासने एक धाव मात्र गुणसंख्या लेखक इथे ऍड करतील. स्वतः प्रसाद परब सर देखील जोडले गेलेत आमच्या समवेत समालोचन कक्षामध्ये. आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचलंय 35 वरती. 35 धावा धाव फलकावर आहेत. एका टीमला धावा बनवायच्यात, एका टीमला धावा वाचवायच्या आहेत. फायनलचा सामना, डोळे दिपवणार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे या मानाच्या स्पर्धेचं. बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता आणि तो मात्र यशस्वी नाहीये, कारण मागील मॅचचा कव्हरचा षटकार तुम्हाला अमरचा आठवत असेल. नवे या स्पर्धेमध्ये कित्येक षटकार त्यांनी ठोकलेत. आजही काही ठोकावे लागतील. अख्खा सोनारपाडा गाव वाट पाहत आहे. अमर मार ना एखादा मोठा फटका, असंच प्रत्येक जण या ठिकाणी म्हणत असेल, परंतु समोर गोलंदाज देखील काही कमी नाहीये. विराज मुंडे त्यांना थांबवण्यासाठी तयार आहे आणि अमर टोलावण्यासाठी तयार आहे. पाहूया काय होईल. षटक नंबर 4. बिग हिट, फटका टोलावला, ओ, परंतु त्या ठिकाणी कॅच हातातून निसटते आणि 2 धावा पूर्ण. या फायनलच्या मॅच मध्ये या चुका टाळाव्या लागतील. मार्जिन ऑफ एरर तब्बल 5.5 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती करंडक आहे आणि या फायनलच्या मॅच मध्ये या चुका आगासन संघाला कुठेतरी धोकादायक ठरू शकतात. कॅच सोडले अमर ठाकूरची. पहा हे चित्र आपल्या डोळ्यासमोर, विहंगम दृश्य, प्रेक्षकांची गर्दी, आनंद, जल्लोष, नाच, सगळं काही वेळ लावून ठेवलं प्रेक्षकांना या स्पर्धेने. वा, प्रत्येक जण आपापल्या परीने आनंद घेतोय, प्रत्येक जण एन्जॉय करतोय. फक्त एन्जॉय करण्याची पद्धत वेगवेगळी आहे आणि म्हणूनच या स्पर्धेलाही मात्र प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलंय. सगळ्यात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा काय होणार. अंतिम फेरीचा सामना, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. या वेळेला फटका चांगला खेळलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफला बॉल जातोय. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे
आणि तिकडे जर पाहिलं तर आता एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ मैदानात चालतो परंतु मैदानाच्या बाहेर थोडासा जास्त रंगतो. खेळतात आपले दुसरे बाकीचे 11 जण, आपल्या मनाची घालमेल होत असते, आपल्या काळजाचे ठोके चुकत असतात. आपण देखील इकडून तिकडे करत असतो का आपलं गाव चांगलं खेळावं असं आपल्याला वाटत असतं. हा खेळच भावनिक खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन्स आणि तोच खेळ सध्या मैदानात चालू आहे. ओहो, यावेळेला उसळी होती, बॉलला जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. चांगला बॉल या ठिकाणी विराजचा आणखीन एक येताना पाहायला मिळतोय. 38 वर धावसंख्या पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी विनोद दादांना पाहतोय, राजू दादांना या ठिकाणी पाहतोय, काशीनाथ दादा त्या ठिकाणी आहेत. चर्चा अजूनही चालली आहे. पहा या स्पर्धेविषयीची धावसंख्या आपण पाहतोय. रिव्ह्यू घेण्यात आलाय व्हाईट बॉल साठी बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. यस, टीव्ही अंपायरची इथे मदत घेण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा आपण पारितोषिक खेळाडूंपर्यंत पोहोचू. स्वर्गीय वासुशेठ पाटील सोनारपाडासाठी पारितोषिक आहे. सलग 3 षटकारांना 3,000 रुपयांचं पारितोषिक. चर्चा चालू आहे. आदरणीय राजू दादा खुश आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय. प्रेक्षकांची गर्दी आणि या सगळ्या आपण मूर्तीची, मी कालही म्हटलं, मूर्तीची आपण खरोखरच स्तुती करतोय परंतु खरे मूर्तिकार हे आहेत आदरणीय राजू दादा आणि आदरणीय विनोद दादा. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा आणि खरोखरच मूर्तिकारांचं कौतुक व्हायलाच हवं. त्यांच्या संकल्पनेतून एवढी मोठी भव्य दिव्य स्पर्धा म्हणजे प्रेक्षकांची अलोट गर्दी, पाहिजे तसा जल्लोष केला जातोय. प्रेक्षकांसाठी पाहिजे ते पारितोषिक आहेत, खेळाडूंसाठी पारितोषिक आहेत. काय नाहीये या स्पर्धेमध्ये, सर्व काही करून दाखवलंय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकात या जोडीने. खेळाडू तर बाईक आणि कार घेऊन जाणार आहेत परंतु प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी मोटरसायकल घेऊन गेले आणि हा बॉल योग्य होता हेच या ठिकाणी कळवलं जात आहे. ज्या पद्धतीचा हा सामना सुरू आहे पहा, एक ऊर्जा म्हणजे आम्हालाही समालोचन करायला प्रेक्षक आणि सामना ऊर्जा देतो आणि या स्पर्धेमध्ये ते अलोट पाहायला मिळालं. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. अमर ठाकूर जोडीला जर पाहिलं तर करण आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. विराज या वेळेला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव तर घेतली गेली आहे. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे. कसा चौकार. मिसफिल्ड या अगोदर कॅचेस सोडल्या आणि आता मिसफिल्डचा चौकार. या धाबा कुठेतरी चुपतील आता सेकंड इनिंग मध्ये आणि या चौकाराने स्कोर जाऊन पोहोचलाय 42 धाबा. जल्लोष पहा, ब्रास बँड वाजतोय सध्या मैदानात. आनंद जल्लोष करत असताना सोनारपाड्याचे पाठीराखे आणि हा LED शो, लाईट शो मैदानात देखील चालू आहे. थिरकतायत प्रेक्षक वर्ग, आनंद घेत आहेत या फायनल मॅचचा. यस, कल्याण डोंबिवलीचे आमचे अंडरआर्म क्रिकेटचे बरेचसे चाहते खेळाडू हे सुद्धा आलेले आहेत. त्यांचंही सगळ्यांचं स्वागत असणार आहे. 42 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 पाहायला मिळत आहे. घमासान सुरू आहे क्रिकेटचं. करण रन करावे लागतील, विराजला रोकावे लागतील. फायनल बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. ओ काय एफर्ट्स होते, कॅच नाही झाली परंतु प्रयत्न लाजबाब होते. स्वतःला झोकून दिलं होतं त्या ठिकाणी. नाराज आहेत परंतु प्रयत्न काय केलाय, टाळा व्हायला हरकत नाहीये. काय लाजवाब प्रयत्न केले विराज मुंडेने. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये जात असताना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला पा ऍक्शन रिप्ले मध्ये फटका फसला होता. विराज मुंडे तिथून धावत गेला आणि त्यानंतर झेप घेत झेल घेण्याचा प्रयत्न, झेल निसटला परंतु काय प्रयत्न केलेत पा. डोक्याला हात लावले आगासनच्या पाठीराख्याने परंतु पडला, धडला परंतु झेल शेवटी त्याच्या हातातून निसटला. काय कमालीचे प्रयत्न पहा. डेडिकेशन लेवल, समर्पण. ग्रामीण क्रिकेट म्हणूनच म्हणतात ना, या ग्रामीण टेनिस क्रिकेटनेच खेळाचा आत्मा जपलेला आहे. जिद्द, चिकाटी, समर्पण सगळं काही या खेळाडूंमध्ये आणि तोच ग्रामीण क्रिकेटचा थरार स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकात आपण अनुभवतोय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धाव संख्या जर पाहिली तर झाली आहे 44 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 44 धावा. सगळे कमिटी मेंबर मैदानात अगदी मंचावरती तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये फटका फसलेला होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि काय लाजवाब प्रयत्न पहा. काय कमालीचे प्रयत्न आहेत. झेल पकडला परंतु हात जो आपटला जमिनीवरती तिथे तो झेल सुटला. लास्ट ओव्हर चालू आहे. फोटोग्राफी देखील चालू आहे. क्षण टिपले जात आहेत. पल्लवी नायर सध्या आपल्या स्क्रीनवरती आहेत. त्यांची देखील कमालीची कामगिरी राहिले. अल्टिमेट इव्हेंट अँड मेकर्स
फायनल मॅच महामुकाबला रंगतोय सध्या मैदानात. पायावरचा बॉल उडवलाय मिडविकेटच्या दिशेने बॉल चाललाय सीमारेषा जवळ मात्र तिथे फिल्डिंग केली जाते. एक टप्पा त्याच्या हातामध्ये चेंडू विसवला. 2 धाबा घेतल्या जात आहेत. शेवटचं षटक चालू आहे. धाबा झाल्या त्या 46. कितपत टोटल पाहताय चंदू सर? मी देखील जर पाहिलं तर एक 55 किंवा थोडीशी पुढे मागे आणि ही टोटल चांगली मॅच साठी फायदेशीर असू शकते. संपूर्ण पाटील कुटुंबीय सध्या मंचावरती उपस्थित आहेत. तारीफबाई सय्यद. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू कडक लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह. कडक शॉट मिथाली राज स्टँडच्या दिशेने. अमरच्या बॅटमधून दे घुमा के माय हेवन युअर पर्सनल पॅराडाइज. बाहुबली षटकार. अमर मागील मॅच मध्ये देखील मोक्याच्या क्षणी षटकार ठोकला होता. उगाच बाहुबली म्हटलं जात नाही. काय ताकद आहे या खेळाडूकडे आणि संकट मोचक आहे आपल्या टीमचे. अख्खं सोनारपाडा गाव सध्या नाचतंय. त्याचं कारण आहे अमरने मात्र ठोकला एक खणखणीत षटकार. बघाशीच मी उल्लेख केला की हा बॅट घेऊन येत नाही, या हनुमानाची गदा घेऊन येतो आणि त्याने अक्षरशः चिरटतो तो मैदानावरती गोलंदाजांना आणि त्याचं आक्रमण पाहतोय. 52 धाबा. एक दंतकथा मी ऐकली होती पुराण काळामध्ये. देव आणि दानवांमध्ये समुद्र मंथन झालं, त्यामधून 14वं रत्न अमृत बाहेर निघालं. परंतु इथे सोनारपाडा आणि त्याचबरोबरीने आगासनमध्ये क्रिकेटचं मंथन चालू आहे आणि त्यामधून जे सुधामृत येत आहे ते प्राशन करण्यासाठी तमाम क्रिकेट रसिकांची गर्दी मात्र या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये जमलेली आहे. हे क्रिकेटचं अमृत आहे, ते प्राशन करण्यासाठी जे क्रीडा रसिक इथे उपस्थित झालेत त्यांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय. 52 धावा झाल्यात. 4 चेंडू शिल्लक आहेत. अमर ठाकूरचा जलवा सध्या तुम्ही पाहताय मैदानात ओमकारच्या विरोधात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची बॉटम एज घेऊन बॉल मागे आलाय. एक धाव इथे जोडली जाते. एकेरी धाव संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल आता 53 वरती. 60-65च्या स्वरूपात धाबा. या अगोदर प्रवीण 11 खारघर संघ चॅम्पियन राहिला शहरी गटातून. गोळवली संघ 40+ मधून. गोरसई ब संघ मात्र कल्याण भिवंडी रायगडचा जो गट होता त्यामधून राहिला. या पाहूया आता या फायनल मॅच मध्ये कोण विजेता असणार आहे. 53 धावा. लास्ट ओव्हर. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू. पंच इशारा करतात व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडली जाते. कमालीचं वातावरण. व्यासपीठावरती सगळ्या पदाधिकाऱ्यांची गर्दी, ते देखील खुश आहेत. प्रेक्षक पहा अजिंक्य रहाणे स्टँड मध्ये जल्लोष करत असताना प्रत्येक धाबे मागे जल्लोष पाहायला मिळालाय. विकेट मागे जल्लोष, षटकारा मागे जल्लोष, चौकारा मागे जल्लोष. 54 धाबा. पुन्हा वाईड यॉर्कर टाकायचा होता गोलंदाज ओमकारला, तो देखील अनसक्सेसफुल ठरलाय. अगेन इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा एक धाव. ब्रास बँड वाजतोय मैदानात. 22 धावांची पार्टनरशिप अमर ठाकूर आणि करणची. 55 झाल्यात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत या सत्रातील. आतमध्ये आणला होता चेंडू, त्यावरती बडा आक्रमण. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरी बॅनरवरती जाऊन बॉल हिट झालाय. खतरनाक फलंदाजी. करण ठाकूरने देखील केले आक्रमण. हा येतोय माय हेवन युअर पर्सनल पॅराडाइज. सिक्सर. 6 धावा. परंतु आता ज्या पद्धतीने फटकेबाजी होते अंदाज चुकलाय आणि आता मोठ्या धावसंख्येच्या दिशेने सोनारपाड्याची वाटचाल या ठिकाणी होताना पाहायला मिळते. माय हेवन षटकार येताना पाहायला मिळालाय. टॉप गिअर मध्ये बॅटिंग होते. कोणत्या क्षणी मागील मॅच मध्ये देखील पाहायला मिळालं होतं. वाकड्यांच्या विरुद्ध देखील सुरुवातीला धावा नव्हत्या, अंतिम टप्प्यात धावा आल्या आणि याही मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. या षटकारानं खरं तर स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीला मात्र सलामी दिलेली आहे. त्या बॅनरवरती जाऊन हिट झाला. प्रेक्षक आनंद जल्लोष करत असताना 61 झाल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा स्लोवरून बॉल. लवकर पिक केला. मिडविकेटला फिल्डर आहे. एक टप्पा त्याच्या हातामध्ये चेंडू विसावते. फक्त एकच धाव. गती कमी केली होती या चेंडूवरती. चेंडू पुन्हा हातातून निसटलाय आणि 2 धावा मिळाल्यात. फिल्डिंग मध्ये चुका केल्यात आगासन टीमने. कॅचेस सोडल्या, मिसफिल्ड झाली, चौकार मिळाला. आता संघ जाऊन पोहोचलाय सोनारपाडा 63. 63 वरती. 63 धावा. आदरणीय राजू दादा, आदरणीय विनोद दादा, त्यांच्या समवेत त्यांचे पदाधिकारी खुश आहेत. आनंद. सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा, सर्वाधिक पाहिलेली टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक.
सोपं नाहीये हे सगळं. एवढा सगळा तामझाम करणं, एवढ्या सगळ्यांना एकत्र आणणं आणि हे सगळं करणं सोपं नाहीये. परंतु यांच्यासाठी ही गोष्ट मात्र अगदी लिलया साध्य करणारी पाहायला मिळाली. 21 वर्षाची परंपरा अविरतपणे पुढे चालू आहे. लास्ट बॉल खोदून काढला चेंडू, पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने चाललाय. एलईडी स्क्रीनच्या समोर मिड विकेटला फिल्डर आहे, फेक होईल आणि ते शेवटच्या चेंडूवरती आल्यात 2 धावा. पहिल्या षटकाचा अर्थी पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 65 झाले आणि 66 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय. 66 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय ओम साई अगासन संघाच्या विरोधात सोनारपाडा संघाच्या वतीनं. एक महत्वाची सूचना, वर्णाकार मेन हायवे वरती पार्क चुकीची केलेली आहे. 8955. मी विनंती करतोय गाडी मालकाला की कृपया करून आपण ती गाडी लवकरात लवकर बाजूला करावी. 8955 वर्णाकार. क्या बात आहे. ब्रास बँडचं गाणं पहा, एकच वादा राजू दादा, आणि त्याच गाण्यावरती सध्या सोनारपाड्याचे पाठीराखे ते आनंद जल्लोष करत असताना. खरं तर या स्पर्धेतून हा माझा शेवटचा अंक होता आणि मी पुन्हा एकदा सर्व जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईचे शिलेदार आदरणीय विनोद दादांचा आभारी असेल की त्यांनी मला पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. आपले मनापासून आभार. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईचे ऑर्गनायझिंग मेंबर सर्वांना विनंती आहे की आपण स्टेजच्या समोर यायचंय. विनोद दादांची एक महत्वाची सूचना येते. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई ऑर्गनायझिंग कमिटी मेंबर आपल्याला स्टेजच्या समोर यायचंय. लवकरात लवकर आपल्याला स्टेजच्या समोर यायचंय आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल या आपण ऐकूया पुन्हा एकदा IPL फेम समालोचक शाब्दिक चुना लावण्यासाठी तयार झालेत या फायनल मॅचच्या सेकंड इनिंग मध्ये कुणालजी दाते सर आणि चंद्रकांतजी शेट्टे सर. धन्यवाद समीर सोमनेजी. चला चंदूजी लावूया चुना. तो शाब्दिक सगळ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. काय जल्लोष, तो डान्स, तो उत्साह अक्षरशः शिगेला जाऊन पोहोचलाय. हॅलो हॅलो. क्या बात आहे. एक आणखी एक महत्वाची अनाउन्समेंट आपण इथे करतोय. पहा राजू दादा, खास ही अनाउन्समेंट आहे. चंदन नारायण म्हात्रे यांचा साखरपुडा होता, ते आटपून ते डायरेक्टली इथे आलेत ब्रास बँड घेऊन. चंदन नारायण म्हात्रे यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. ते उपस्थित आहेत. क्या बात आहे. पहा काय क्रेज आहे. कुणाल सर आता काय म्हणाल. साखरपुडा आटपून ते डायरेक्टली इथे आलेत ब्रास बँड घेऊन. सगळे रेकॉर्डच तुटलेले आहेत या स्पर्धेमध्ये. सगळ्यात जास्त व्ह्यूवरशिपचा रेकॉर्ड. साखरपुडा संपला, चंदनजी लगेच इथे मैदानामध्ये आलेले आहेत तो साखरपुडा आटपून. कारण हे क्रिकेटचं प्रेम आहे, ही क्रिकेटच्या प्रती आत्मीयता आहे, हे गावाच्या प्रती असलेलं प्रेम आहे. आणि आता मैदानामध्ये सोनारपाडा संघ मैदानामध्ये दाखल होतोय. टाळ्या वाजतायत, शिट्या वाजतायत. आमच्या मुख्य मंचावर आमच्या माता भगिनी टाळ्यांचा गजर करतायत. परंतु दुसऱ्या बाजूला ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झालेली आहे. टीम आगासनची करण बेडेकर, चंदन नारायण म्हात्रे यांचा सत्कार मंचावरती होतोय. खास राजू दादांच्या उपस्थितीमध्ये, विनोद दादांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा साखरपुडा अगदी कंप्लीट करून ते मात्र इथे उपस्थित झाले. खरोखरच एक वेगळी क्रेज आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची. हे वेड आहे क्रिकेटचं, हे वेड आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचं. चंदन दादा, नांदा सौख्य बरे. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी या पाटील कुटुंबाच्या वतीने लक्ष शुभेच्छा. आणि हा साखरपुडा आठवणीत राहील तमाम या क्रिकेटच्या प्रेक्षकांना, शौकीनांना. 17.5 लाख व्ह्यूवरशिप आतापर्यंत झालेली आहे या दिवसामध्ये 70 स्पोर्ट्सवर. आणि आता पहा काय जल्लोष सुरू आहे चंदूजी. मला असं वाटतंय एखाद्या श्रीलंकेच्या स्टेडियम मध्ये T20चा सामना रंगतोय. भोपू वाजताय, शिट्या, टाळ्या आणि असाच डान्स सुरू असतो श्रीलंकन शौकीनांचा. आणि त्याच्यापेक्षा वेगळा माहोल इथे नाहीये.
अगदी बरोबर. हे सगळे क्रिकेट प्रेमी आहेत. कुणालजी, काही लोक सुट्टीच्या दिवशी पिकनिकला जातात, काही लोक सुट्टीच्या दिवशी वॉटर पार्कला जातात, काही लोक सुट्टीच्या दिवशी परदेशात देखील जातात, परंतु क्रिकेट प्रेमी कुठे जातात? क्रिकेटच्या मैदानात येतात आणि तिकडे आपला दिवस घालवतात. हे त्यातले क्रिकेट प्रेमी आहेत. दिवसाही क्रिकेट, रात्री सुद्धा क्रिकेट. होई रात्र अंतिम रात्र या स्पर्धेची स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि काय ती गर्दी आहे, दर्दी प्रेक्षकांची. प्रत्येक स्टँड पॅक झालेला आहे, तिथे बसण्याची जागा नाहीये, त्याच्यामुळे रेलिंगच्या जवळ सगळे प्रेक्षक आलेले आहेत. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. सोनारपडा टीमने काय धावसंख्या उभारली या फायनल मॅच मध्ये. आतापर्यंत लक्ष त्यांनी सेट केले 66 धावांचं. अमर ठाकूर बाहुबली मागच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती बाहुबलीने, या मॅच मध्ये पाहूया त्याच्याकडून कशी गोलंदाजी होते. आदरणीय प्रमोदजी रतन पाटील साहेब तिथे आपल्याला दिसत आहेत आणि त्यांच्या बरोबरीने भैरव. काल ज्या वेळेला लहान मुलांचा सामना रंगला होता त्यावेळेला आपण पाहिलं भैरव आपसुकच मैदानाच्या आतमध्ये जात होता, बॅट घेऊन देखील गेला होता. हे प्रेम आहे भैरवचं आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थाने नातवाला हे प्रेम दिलं जातं. विजयजी रतन पाटील यांचे नातू आहेत भैरव आणि आता पहा राजू दादा यांच्याकडे ते आहेत. राजू दादा सांगतायत ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे. क्रिकेटचा प्रचंड उत्साह, क्रिकेटचा महोत्सव तुमच्या समोर रंगत असताना पहिला बॉल उडवलाय. बॉल हवेत आहे, फिल्डर खाली येतोय आणि ते विकेट, मोठी विकेट. पाचव्यांदा फलंदाज शून्यावर आउट होतोय करण आणि यावेळेला बाहुबली अमर ठाकूरच्या हातामध्ये ही पहिली विकेट आली आहे. करण आउट. विकेट येताना पाहायला मिळते आणि काय सेलिब्रेशन होताना पाहायला मिळत आहे. परंतु क्रिकेटचा विचार करताना कुणालजी काही लोक दोन बाजूने विचार करतात. काही असे म्हणत असतील 4 मॅच मध्ये परफॉर्मन्स नाही झाला परंतु टीम जिंकली आहे आणि याही मॅच मध्ये परफॉर्मन्स नाही झाला परंतु सोनारपाड्याची सुरुवात लाजबाब झाली आहे. नाही ठीक आहे, करण एक मोठा खेळाडू आहे. करण बेडेकरचा खेळ मी अतिशय जवळून पाहिलेला आहे. करणने अनेक वेळा मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक जिंकल्यात परंतु या स्पर्धेमध्ये नक्कीच त्याची बॅट बोलली नाहीये. परंतु करण नाराज, निराश, हताश होऊन चालणार नाही. नक्कीच तुला परत एक मोठा डाव रचावा लागेल. लाटांनी खडक झिजवले तरी सागर कधी थांबत नाही, रात्र कितीही काळोखी असली तरी सूर्य कधी हरवत नाही. आणि हे वाक्य करणसाठी नक्की लागू होईल. नक्कीच चांगला खेळ तू याच्यानंतर अनेक स्पर्धा गाजवताना करशील, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. नक्कीच खूप चांगले खेळाडू आहेत करण आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु आता मात्र धावा कराव्या लागणार. लक्ष तेवढंही मोठं नाहीये परंतु धावा करायच्यात एका बाजूला आणि रोखायच्यात एका बाजूला. संदीप पाटील सोनारपाड्याचे तिथे, संदीप मात्रे सोनारपाड्याचे तिथे उपस्थित आहेत आणि सध्या आपण पाहतोय विनोद दादांच्या बरोबरीने ते सामन्याचा आनंद घेत आहेत. तर आपण पाहतोय संदीप मात्रे इथे उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत या सामन्याचा. पुढचा बॉल परत एक वेळा ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान, डीप मध्ये फिल्डर येतोय. एक धाव इथे कंप्लीट होईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला खेळ. हळूहळू आपण पाहतोय जरी विकेट गेली आहे तरी मात्र चांगलं क्रिकेट खेळावं लागेल आणि हेच तर आपल्याला शिकवतं. गावकरी एकत्रित आलेले आहेत सामन्याचा आनंद घेण्यासाठी. नक्कीच हा सामना अंतिम टप्प्यात चांगला रंगेल चंदूजी. नक्कीच रंगवावा लागणार आहे कारण हा दिवस पुन्हा येणार नाहीये. वाट पाहावी लागते वर्षभर या दिवसाची, आपली टीम फायनलला जाण्यासाठीची आणि आपल्याला नाचण्याची जी संधी मिळते, जल्लोष करण्याची, त्याही दिवसाची वाट पाहावी लागते. पहिलं षटक, एक धाव. शॉर्ट बॉल, बाउन्सरचा वापर. बाहुबली इकडे ही क्षमता आहे परंतु खांद्याचा वापर केला आणि पंच सांगतात हा वाईड बॉल आहे. मागच्या सामन्यामध्ये अंतिमचं जे षटक टाकलं होतं बाहुबलीने शांत केलं. या मॅच मध्ये जीत भोईरचा खेळ थांबला आणि शेवटी तो विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला. याही मॅच मध्ये सुरुवातच बाहुबलीने केली आहे. सध्या तरी तो बाउन्सर टाकतोय. टीमची धावसंख्या 2. नक्कीच पहिल्याही डावात काही वेगळी परिस्थिती नव्हती परंतु त्यातून बाहेर पडले होते. आता या डावात देखील तीच गोष्ट करावी लागेल. पुढचा बॉल यावेळेला हवेत आहे.
डीप मध्ये फिल्डर धावतोय, प्रयत्न करतोय आणि हा झेल टिपलाय. विकेट आर्यन ठाकूरचा हा झेल. जल्लोष सुरू झालाय संदीप म्हात्रे यांचा. समर्थक आहेत ते टीम सोनारपाड्याचे. जल्लोष सुरू झालाय सोनारपाडा गावाचा. तिथेही डान्स सुरू केलाय. काय सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. अद्भुत अद्भुत नजारा. युट्यूबला देखील जे प्रेक्षक पाहत असतील ना, म्हणत असतील हे काय चाललंय. हो, ही क्रेजच इकडे आहे एवढी क्रिकेटची. आणि या स्पर्धेने या ग्रामीण क्रिकेटला देखील या परिसरामध्ये जी उंची दिली आहे ना, ती वेगळ्याच लेवलची आहे. आर्यनने हा झेल टिपलेला आहे. काय झेल टिपतोय आर्यन. भरपूर वेगाने धावत गेला, बॉल पर्यंत नजर ठेवली आणि शेवटी तो कॅच. काय झेल टिपतोय आर्यन. नक्कीच एक उत्तम दर्जाचा क्षेत्र रक्षक आहे या टीमचा आणि त्या क्षेत्राचं रक्षण करत असताना पाहायला मिळालंय. आणि शेवटी 2-2 अशी परिस्थिती. आणि म्हणून काय, मैदानामध्ये नागराज मुंडे गेलाय, ज्या नागराजने देखील विजयाचा झेंडा एका मॅच मध्ये रोवला होता. आगासन टीम साठी तो सामना त्याने खेचून आणला होता झेल सुटल्यानंतर. परंतु हार मानून चालणार नाहीये. हा दिवस सारखा सारखा येणार नाहीये. अंतिम फेरीपर्यंतची वाटचाल दोन्ही टीमला आठवावी लागणार आहे आणि प्रयत्न मात्र शेवटच्या क्षणापर्यंत करावेच लागणार आहेत. 66चा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु हेही आठवावं लागणार आहे. कधी 66 केल्यात, कधी 70 केल्यात, कधी 75 केल्यात. आता पुन्हा इकडे ते प्रयत्न करावेच लागणार आहेत. 2-2 अशी परिस्थिती आहे. सगळ्यात महत्त्वाची सूचना मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. प्रेक्षक मायबाप, आपण मोठ्या संख्येने या क्रीडा नगरीमध्ये आलेला आहात, आपलं स्वागत आहे. परंतु मित्रांनो, फायनल मॅच संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कोणी येऊ नका, कारण बाउंड्री लाईनला शार्पीज लागलेले आहेत, भरपूर महागडे इक्विपमेंट आहेत. आणि तुम्हाला विनंती आहे, कृपया उड्या मारून कोणीही मैदानाच्या आतमध्ये येणार नाहीये. लगेचच आपण फायनल प्रेझेंटेशन सोहळा तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. ही नम्र विनंती आयोजकांच्या वतीने केली जाते. बॉल ऑन साइडला खेळायचा होता. पाहूया एक्झॅक्ट कुठे लागलाय. तोपर्यंत शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर आहे, बॅटला ब्रश होऊन बॉल चाललाय त्याच्याकडे आणि तोपर्यंत एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. धावा झाल्यात आतापर्यंत 3-2. महत्वाचं आहे एक एक धाव कशी येऊ दे, धावेला महत्व आहे. आणि पॉवर प्ले मध्ये धावा येणं इकडे या ठिकाणी महत्वाचं आहे. म्हणजे कमीत कमी 20-25 धावा तरी पॉवर प्ले मध्ये बनणं गरजेचं आहे. काशीनाथ कान्हा पाटील सध्या आपल्याला पाहायला मिळतात. हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या माध्यमातून आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये 79 बाईक पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत राजू दादांचा सन्मान म्हणून. आणि त्याचमुळे काशीनाथ दादांच्या नावाची चर्चा अखंड विश्वात होते टेनिस क्रिकेटमध्ये. ऑन साइडला फ्लिक केला, डीप मध्ये फिल्डर आहे. परत एक वेळा इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. आर्यन, आज आर्यनचा पाठलाग करतोय हा बॉल आणि सातत्याने त्याच्या दिशेने वाटचाल करतोय हा बॉल. एकच धाव मिळताना दिसते. शांत क्रिकेट सध्या ओमसाई आगासन कडून. प्रेक्षक स्तब्ध झालेले आहेत. वेळ लागणार नाही त्यांना सुद्धा जल्लोष करायला. आपलं गाव मैदानात खेळत आहे आणि जल्लोष तर ते सुद्धा काही वेळात करतील. परंतु आर्यन नावाची भिंतच त्या ठिकाणी उभी आहे. खूप चांगली फिल्डिंग ते करतायत सध्या. आर्यन नावाची भिंत, परंतु मैदानाच्या आतमध्ये नागराज मैदानामध्ये गेलाय, ज्याने अनेक वेळा असे सामने जिंकून दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर मुकेश वसंत पाटील यांच्याकडून आर्यनसाठी पारितोषिक होतं, त्या झेलासाठी 2000 रुपयाचं ते लागू करण्यात आलेलं आहे. धन्यवाद मुकेशजी वसंत पाटील. यावेळेला वेगवान बॉल पंचांकडे अपील केली. स्ट्रॉंग अपील होती, पायावर लागलाय परंतु स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. खेळवलंय. नॉट आउटचा निर्णय येतोय चंदूजी. त्याच्यामुळे पहिलं षटक बाहुबली अमर ठाकूरच्या नावावर राहिलंय. चांगली गोलंदाजी त्याने केली. चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 4 धावा खर्च करत असताना 2 विकेट मिळवलेले आहेत. कीर्तनकार विनीत महाराज सोनारपाडा यांचं देखील आगमन आमच्या मुख्य व्यासपीठावर झालेलं आहे. आणि त्यातल्या त्यात नितीन पाटील आणि विकास पाटील यांच्या वतीने 21,000 रुपयाचं पारितोषिक सोनारपाडा टीमला जाहीर करण्यात आलंय विजयी जर हा संघ झाला तर. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. ढोल ताशा वाजतायत, ब्रास बँड आलेला आहे आणि सगळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झालेले आहेत ही क्रीडा स्पर्धा पाहत असताना. परंतु सध्या तरी आपण पाहतोय आगासन संघ हलकासा पिछाडीवर चाललाय. मग काय चंदूजी, झाल्या पाहिजे त्या घोषणा, झाला पाहिजे गजर शिवरायांचा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मरक्षक संभाजी महाराज की, बोला जय श्रीराम. आगरी कोळ्यांची आराध्य देवता एकविरा माते की, बोला जय श्रीराम.
वा, आपला आभार व्यक्त करावं तेवढं कमी आहे. याच दरम्यान महेश भाई पाटील सांगार्लीचे नगरसेवक आहेत, सोनारपाडा संघासाठी 11,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे. नितीन पाटील, विकास पाटील यांच्याकडून 21,000 रुपयाचं पारितोषिक सोनारपाडा टीम साठी जाहीर करण्यात आलंय. परत एक वेळा वळूया मॅच कडे. पहिलं षटक संपलंय, 4-2 अशी परिस्थिती आहे सध्या तरी आगासन टीमची. ओमसाई आगासन टीमला पलटवार करावा लागेल या मॅच मध्ये आणि परत एक वेळा तोच जोश, तोच जल्लोष इथे दिसणं गरजेचं आहे क्रीडा नगरीमध्ये. फुलरलेनचा बॉल होता, ड्राईव्ह केला, स्क्वेअर ड्राईव्ह पॉइंट मधून निघतोय बॉल, घरंगळत चाललाय, जमिनीलगत घासत पुसत साठत बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. शेवटच्या क्षणाला पायाने फुटबॉल देखील इथे दिसलाय. परत एक वेळा गोल, फुटबॉल खेळला, गोल झाला, चौकार आलाय. यस, आणि आता सेलिब्रेशन पहा तिकडे युवराज सिंग स्टँड मध्ये सुरू झालंय. आमची टीम सुद्धा काही मॅच सोडणार नाहीये सांगतात आगासनकर. नक्कीच या मॅच मध्ये पलटवार होईल हीच अपेक्षा संतोष बेडेकर करतायत, हीच अपेक्षा संपूर्ण आगासन गाव करते, हीच अपेक्षा उदय मुंडे करताना आपल्याला पाहायला मिळतात, हीच अपेक्षा श्रीधर बेडेकर देखील करताना पाहायला मिळतात. कारण आगासनचं पूर्ण गाव आलंय त्यांच्या सपोर्ट साठी. त्यांचंही सगळ्यांचं स्वागत आहे. 3 खेळाडू होते, मराठीमध्ये एक म्हण आहे, तिघांची शेती आणि सर्वांनी केली माती, अशी परिस्थिती पाहायला मिळाली. सरळ बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा इथे वसूल होत असताना आमच्या माता भगिनी दोन्ही टीमला सपोर्ट करतायत. सोनारपाड्यावरून देखील अनेक माता भगिनी आलेल्या आहेत, त्याचबरोबर आपण पाहतोय आगासन वरून देखील अनेक माता भगिनी आलेल्या आहेत. बॉल बीट केलाय, फुटवर्क नाहीये, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल चंदूजी. खूप चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. धाव आली करी या अगोदर, परंतु पुन्हा कमबॅक केलेला आहे. दबाव आहे बॅटरवर, तर काही कारण विकेट गेलेले आहेत, परंतु या दबावाला हटवावं लागणार आहे. फ्री माइंड खेळावं लागेल. षटकार चौकार आगासनला देखील खेळावे लागणार आहेत, कारण सध्या मॅच मध्ये सोनारपाडा आहे. 8 धावा, 2 फलंदाज बाद. धावा येणं गरजेचं आहे. थोडंसं फुटवर्क दाखवावं लागेल. मोबाईल मध्ये चांगलं नेटवर्क पाहिजे, क्रिकेटमध्ये चांगलं फुटवर्क पाहिजे, त्यावेळेला संपर्क होतो, धावा येतात. तो प्रयत्न करायला पाहिजे बॅटर कडून. फुल टॉस, उडवला बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. पाहूया पंचांचा इशारा. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे येतोय. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस, चौकार. अशा प्रकारचे स्ट्रोक आले तर मजा येईल या मॅच मध्ये, कारण आगासन देखील मॅच मध्ये प्रवेश करताना आता पाहायला मिळत आहे. हीच ती संधी आहे, हीच ती वेळ आहे ज्या वेळेला तुम्हाला खेळायचं आहे. अख्खं जग पाहत आहे तुम्हाला आज. जरी गावासाठी क्रिकेट खेळतायत, अख्ख्या दुनियेचं लक्ष तुमच्याकडे लागलंय. चांगला फटका, फुल टॉस होता, फुल टोल वसूल केल्या, धावा वसूल केलेल्या आहेत, महत्वाच्या धावा आहेत. आपण पाहतोय टप्पा घेत असताना प्रसिद्ध उद्योगपती विजयजी रतन पाटील साहेब यांच्या बॅनरला तो हिट झाला, परंतु टप्पा घेऊन गेलाय. 4 धावा आलेल्या आहेत. पुढचा बॉल गोलंदाजीसाठी तयार होईल. प्रथम ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या एकदम आतमध्ये लागलाय. शॉर्ट मिड विकेटला चांगली फिल्डिंग, बॉल निसटला हातातून, परंतु धाव झालेली नाहीये. गरजेचं आहे मोठे फटके येणे गरजेचं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये, आणि या 2 बॉल जे उर्वरित आहेत त्यावर एखादा मोठा फटका तरी गरजेचा आहेच या मॅचला ऑन ठेवण्यासाठी. पॉवर प्ले सुरू आहे म्हणून संगीत कक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. चंद्रकांत फुटाणे, करावं तेवढं कौतुक कमी आहे. 13 दिवस सातत्याने आवाजाची काळजी ज्यांच्या माध्यमातून घेण्यात आली, आमच्या देखील प्रत्येक समालोचकाची आणि खऱ्या अर्थाने चंदूदादा आपलं मनपूर्वक आभार. हॅट्स ऑफ टू यू. खूप चांगलं काम तुम्ही या स्पर्धेसाठी केलंय. पुढचा बॉल परत एक वेळा उडवलाय, बॉल कव्हर्सला, डीप मध्ये कोणीच नाहीये. एक टप्पा, दुसरा टप्पा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. हा मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस, चौकार. यस, याचाच उल्लेख करत होतो. गरज आहे मोठ्या फटक्याची मॅचला ऑन ठेवण्यासाठी. आणि क्रिकेट प्रेमी जे आहेत, म्हणजे आगासनला वाटत असेल आगासन जिंकावं, सोनारपाड्याच्या चाहत्यांना वाटत असेल सोनारपाडा जिंकावं, परंतु जे त्रयस्थ चाहते आहेत ते म्हणत असतील फायनल आहे ही चांगलीच व्हावी. आता आलाय कडक 4, बॅटिंग होते घनघोर. असा सामना रंगणं गरजेचं आहे. टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा झाल्या 16. या महत्वाच्या धावा आहेत. विराज मागच्या मॅच मध्ये चांगला खेळला, हे आहे चंदू फुटाणे ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळेला वेगवेगळं गीत आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं. आणि धन्यवाद चंदू दादा, अप्रतिम काम तुम्ही या स्पर्धेसाठी केलंय. उडवलाय बॉल स्ट्रेट. आता यावेळेला फिल्डर आहे तिथे, प्रयत्न होतोय, कॅच ड्रॉप. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. आणि हा झेल इथे ड्रॉप केला आणि तो देखील विराटचा. प्रेक्षकांनी डोक्याला हात लावले, शांत झालेले आहेत, त्यांना माहिती आहे या झेलाचं किती महत्व आहे. आता हा सुटलेला झेल मॅचचं गणित तर बदलणार नाही ना, ते येणाऱ्या कालावधीमध्ये पाहावं लागणार आहे आपल्याला.
कारण बघता बघता या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती 17, म्हणजे अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत, 49. तसं मोठं लक्ष आहे परंतु अशक्य नाहीये. हो नक्कीच मोठं लक्ष आहे परंतु अशक्य नाहीये. परिस्थिती मैदानामध्ये विपरीत आहे आणि त्याचमुळे एका बाजूला टीम मीटिंग घेण्यात आलेली आहे. हा आमचा समालोचन कक्षाचा विभाग सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय. डोंबिवलीचा बुलंद आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकला. तसे प्रसाद परब सर अगदी माझ्या बाजूला त्यांच्याच बाजूला आपण पाहतोय महाराष्ट्रातला गोड आवाज चंदू शेटे सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. अंतिम टप्प्यामध्ये आपण आता आलेलो आहोत. फायनल मॅच तुमच्या समोर रंगताना पाहायला मिळते. 13 दिवस जे तुम्ही प्रेम दिलं या स्पर्धेला नक्कीच आपलं सगळ्यांचं आभार व्यक्त करण्याची ही वेळ आहे. तो जल्लोष, तो डान्स, तो उत्साह सातत्याने आतापर्यंत प्रेक्षकांचा पाहायला मिळालाय. चंदूजी हो, सगळं काही पाहायला मिळालं या ठिकाणी. म्हणूनच ही स्पर्धा यावर्षी एका वेगळ्या उंचीवर जाताना पाहायला मिळाली. दिवस रात्र पद्धतीने आली. काही मॅचेस ओपन गटाच्या लीग मध्ये आल्या परंतु हे सगळे प्रयोग यशस्वी देखील पाहायला मिळाले. एवन पवनना देखील आज आवर्जून या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय कारण त्यांचंही स्वप्न पूर्ण झालं. भावेश असतील, गोरसई गाव असेल, महाराष्ट्रभर डंका आहे परंतु त्यांनाही स्पर्धा पहिल्यांदाच खेळायला मिळाली आणि जिंकली देखील. चॅम्पियन ठरलेले आहेत या स्पर्धेमध्ये. गोरसई म्हणून ते उपस्थित आहेत. सध्या आपण पाहतोय पाटील कुटुंब दाखवलं जात आहे. योगिता वहिनी तिथे उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. या सगळ्या महिला माता भगिनींचं सहर्ष स्वागत. हे संपूर्ण पाटील कुटुंब आहे, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. सुस्वागतम या सगळ्याच आमच्या माता भगिनी जिथे आनंद घेतला जातो या क्रीडा स्पर्धेचा. सोनारपाडा आणि आगासनवरून या सगळ्याच माता भगिनी आमच्या मुख्य व्यासपीठावर आल्यात. त्यांनी भरपूर टाळ्या वाजवल्यात. आज शॉर्ट बॉल होता, पूल केला, खूप चांगला फटका डीप मध्ये स्क्वेअर लेग मध्ये धावतोय फिल्डर. मिड विकेट वरून खूप चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली अनिकेत पाटील कडून. तोपर्यंत 2 धावा इथे घेऊन जाईल फलंदाज विराज आणि 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या 19. एखादं मोठं षटक लागणार आहे आणि ते सुद्धा चांगलं 20-22 धावांचं, तर मॅच मध्ये आगासन देखील येऊ शकते आणि त्यासाठीचे प्रयत्न होतील सुद्धा. होते मोठं षटक, त्याची प्रतीक्षा आहे. परंतु दुसऱ्या बाजूला सोनारपाडा टीमचे समर्थक विचार करत असतील की इथे सातत्याने विकेट येऊ दे. दुसऱ्या बाजूला विचार करत असतील समर्थक ओमसाई आगासनचे. आगासन गाव की 12 वर्षाचा तो तप, एक मोठा प्रचंड काळ गेलाय आणि आता कुठेतरी तो देवाचा धावा टीम आगासनचे समर्थक करताना दिसतील. पुढचा बॉल उडवला, बॉल हवेत आहे. पाहूया बॉल चालला सीमारेषा पलीकडे. हा येतोय षटकार. पाडव्याला खाऊ श्रीखंड, आज रन पाहिजेत प्रचंड आणि त्याच दरम्यान हा एक उत्तुंग टोला. वा वा वा, ज्याची गरज होती मॅच चांगली होण्यासाठी. थोड्या वेळापूर्वी जर पाहिलं तर शांतता होती युवराज सिंग या प्रेक्षक गॅलरीमध्ये. आता जल्लोष सुरू झालाय कारण आता पुन्हा इन ऍक्शन मध्ये आगासन सुद्धा आलेली आहे. सोनारपाडा की आगासन, आगासन की सोनारपाडा बाकी आहे अजून. झिंगाट डान्स सध्या मैदानाच्या बाहेर सुरू आहे. काय तो जल्लोष, काय तो उत्साह, प्रचंड गर्दी. पिकअप शॉट, जसा पायात बॉल टाकला उडवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा येत आहेत. भव्य षटकार इथे ठोकलाय. चांगलं टायमिंग पाहायला मिळालंय. टीमची धावसंख्या हळूहळू आकार घेते. विराजचा तो झेल सोडलाय, आता तो धावा करताना दिसतोय. तो झेल सुटलाय म्हणजेच या मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते. धावा झाल्यात 25. बॅकफुटला जात असताना कट केलाय, पॉइंट वरून कापले बॉलला. बॉल चालला, आता टर्न होतो थर्ड मॅनला. जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट आहे, आणखीन धावा मिळतील 4. यावेळेला चौकार. वाह, आणि ज्याची वाट अख्खे आगासांचे चाहते पाहत होते तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. धावा येताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या पुढे गेली आहे. 29 धावा झाल्यात. अजूनही 15 बॉल मध्ये 37 धावांची आवश्यकता आहे म्हणजे ही मॅच ऑन आहे. आणि फायनल कशाला म्हणतात, बेस्ट वर्सेस बेस्ट, तर इकडे बेस्ट पाहायला मिळणार आहे. पहिला आला षटकार, दुसरा आला 4. सध्या मैदानामध्ये विराटची बॅटिंग आहे घनघोर. काय बॅटिंग करतोय. बॅकफुटला जात असताना कट केलाय, पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. टर्न झाला बॉल थर्ड मॅनला आणि हा आलाय कडक चौकार. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरने 4. या चौकाराच्या मदतीने परत एक वेळा मॅच मध्ये कलाटणी येते आणि रात्रीचे वाजलेले आहेत घड्याळात 1:45 आणि आता देखील 18,000 प्रेक्षक ऑनलाईन 70-70 स्पोर्ट्सवर आनंद घेत आहेत आणि तेवढीच प्रचंड दर्दी प्रेक्षकांची मैदानामध्ये आहे. पुढचा बॉल, धावा झाल्यात 29. उडवला एक्स्ट्रा कव्हरला. गॅप आहे, बॉल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा.
एक टप्पा घेत बॉल सीमा पार, झिंग 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 झिंगाट, हा चौकार गेलाय बुंगाट. वाह, राज करतोय सध्या विराज आणि जबरदस्त कमबॅक या ठिकाणी केले. बॉल थोडासा पुढे केला होता आणि त्याला एक्स्ट्रा कव्हरला दिशा दिली आणि सीमा रेषा तोडून काढली अक्षरशः. आणि 4 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 33 म्हणजे अर्ध्या धावा झाल्यात, अर्ध्या धावा बाकी आहेत. 16 चेंडू झालेत, 14 चेंडू बाकी आहेत, म्हणजे मॅच ऑन आहे. कमबॅक तर सोनारपाडा सुद्धा करू शकते आणि त्यांनाही आता करावं लागेल. कडक मॅच. राजू दादा देखील पहा सध्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत विनीत महाराज देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्या बरोबरीने तुळशीराम चौधरी साहेब उपस्थित आहेत. वा, काय सामन्याचा आनंद लुटला जातोय. भरपूर प्रचंड गर्दी, तो उत्साह, तो शिगेला उत्कंठ आता जाऊन पोहोचलेली आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. जयघोष होतोय सोनारपाडा आणि त्याचबरोबर आगासनचे प्रेक्षक, प्रचंड गर्दी आहे. चला तर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 33 आहे. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. मॅच ऑन आहे. हे संपूर्ण पाटील कुटुंब, त्यातल्या सगळ्याच महिला भगिनी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. हा चांगला बॉल होता रिद्धेशचा. या 4 बॉलवर त्याने 16 धावा खर्च केल्या, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केलेला आहे चंदूजी रिद्धेशने. आणि हे पहा जल्लोष, प्रेक्षकांचा जल्लोष, हाय हॅलो करतात कॅमेऱ्याच्या लेन्सला, विक्ट्रीचं साईन दाखवतात. त्याचबरोबर संदीप म्हात्रे साहेब देखील तिथे उपस्थित आहेत. ते देखील सध्या ते विक्ट्रीचं साईन दाखवतात. अशोक शेठ तिथे उपस्थित आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. मॅच ऑन. इनसाइड आउट, बॉल हवेत आहे, फिल्डर खाली येतोय, प्रयत्न कव्हर्सला, हा झेल तिथे टिपलाय. प्रथमेशने हा झेल टिपलाय, म्हणूनच संदीप म्हात्रे मगाशी तो जल्लोष करत होते आणि आता ते थिरकतायत, डान्स करतायत. मॅच मध्ये परत एक वेळा सोनारपाडाचा पलटवार पाहायला मिळाला. फटका चांगला होता, परंतु फिल्डर होते त्या ठिकाणी आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या ठिकाणी सेलिब्रेशन होताना पाहायला मिळत आहे आता सोनारपाड्याच्या केब्यामध्ये. आणि आता या मॅचला षटक संपल्या, 3 षटक संपल्यानंतर अर्ध्या धावा झाल्यात, म्हणजे 33 झाल्यात आणि 2 षटकांमध्ये 33 पाहिजेत. काय जल्लोष. 2 ओव्हरचा खेळ आता शिल्लक आहे. 2 ओव्हर मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये गेली आहे. ती विंटेज कार ही देखील प्रेक्षकांसाठी खरोखर पर्वणी आहे आणि त्यातल्या त्यात ज्यांनी ही खेळपट्टी बनवली त्यांच्या नावाचा उल्लेख तर करणं गरजेचं आहे मित्रांनो. आज 13वी रात्र आहे आणि 13व्या रात्रीमध्ये अशीच खेळपट्टी, पाटा खेळपट्टी ज्यांच्या माध्यमातून बनवली गेली असे आकाश भोईर घेसर यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्याचबरोबर या खेळपट्टीला रोलिंग करण्यामागे राज पाटील यांचं योगदान तेवढंच आहे. त्याचबरोबर ही खेळपट्टी बनवण्यामागे संदीप फुटाने रात्री 3-3, 4-4 वाजता इथे उपस्थित राहून रोज ही खेळपट्टी रिपेरिंग केली. त्याचबरोबर त्यांचं कौतुक याच्यासाठी व्हायला पाहिजे की संदीप फुटाने आपला सँडी दिल्ली धमाका क्रिकेटमध्ये देखील खेळला या हंगामामध्ये आणि त्याचा डेब्यू झाला दिल्ली धमाकामध्ये. सँडी, त्याच्याबद्दल नक्की तुझं कौतुक झालं पाहिजे. आणि हा जल्लोष पहा, हा जल्लोष पहा. अंतिम सामना शिगेला पोहोचले, ती उत्कंठा, कुठल्या गावामध्ये ती ट्रॉफी जाईल. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे चंदूजी आणि 12 बॉलमध्ये 33 धावा करायचे आहेत. जल्लोष काही थांबत नाहीये, आवाज काही थांबत नाहीये. आपण पाहतोय सोनारपाड्याचे जयेश पाटील 50-50 यांना देखील पाहतोय, ज्यांनी सोनारपाड्याचं नाव महाराष्ट्रभर गेलं. सोन्या आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर 50-50 ते देखील मॅच घेत आहे आज या ठिकाणी आवर्जून पाहतायत. योगिता वहिनी देखील सातत्याने या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना माहिती आहे क्रिकेटची स्पर्धा म्हटल्यानंतर, आपली स्पर्धा म्हटल्यानंतर तो जल्लोष, तो उत्साह आपल्याला पाहायलाच मिळणार आहे. अंतिम टप्प्यामध्ये सामना इथे रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मी कौतुक करेन A1 जोडीचं देखील, लक्ष्मण चौधरी आणि प्रफुल्ल पाटील यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे, ज्यांनी सकाळी येऊन अनेक वेळेला ही स्पर्धा आणि मॅचेस सुरू केल्या. ती A1 जोडी देखील नक्की स्मरणात राहील. अनंता पाटील यांचं मार्गदर्शन ही खेळपट्टी बनवण्यामागे लाभलं आणि खऱ्या अर्थाने अनंता पाटील देखील एक लिजंड खेळाडू आहेत, त्यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेचं कौतुक व्हायला पाहिजे. आणि नक्कीच खरंच खूप मोठी स्पर्धा तुम्ही सगळ्यांनी संपन्न केली आणि ज्यांनी गेल्या 13 रात्रीमध्ये अतिशय रुचकर जेवण प्रत्येकाला दिलं असे सोमनाथ जी चौधरी आणि त्याचबरोबर रघुनाथ पाटील यांचंही कौतुक व्हायला पाहिजे, कारण ते आहेत म्हणून सगळेजण पोटभर जेवले. तुमचं देखील मित्रांनो खऱ्या अर्थाने मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि हे पहा परत एकला ते विक्ट्रीचं साईन संपूर्ण कुटुंब इथे दाखवतंय
आणि त्यातल्या त्यात अनंत पाटील हे सगळे क्षण आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये टिपतायत, कारण अशी स्पर्धा होणे नाहीये, एवढी व्ह्यूअरशिप एका स्पर्धेला येणे नाहीये. अनिल पाटील यांचं देखील योगदान या स्पर्धेमध्ये भरपूर लाभलेलं आहे आणि त्यातल्या त्यात नीलचं कौतुक व्हायला पाहिजे, कारण त्यांच्या चिरंजीवाला नील अनिल पाटीलला या स्पर्धेमध्ये ती बाईक जिंकण्याचा मान मिळाला, कारण त्यांनी खूपच मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. राजदीप चौधरी, राज पाटील, रोहित पाटील, त्याचबरोबर संपूर्ण काटई संघ जे नेहमीच गुणसंख्यांक लेखनाचं काम करतात, राजेश पाटील, संतोष बेडेकर यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. ही मंडळी खरोखर मेहनती आहेत. पुढचा बॉल मागे चाललाय, फाईन लेगला सूर मारलाय, बॉल थांबवलाय. पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. पंच सांगतायत की आता आपल्याला चेक करायचंय काय, नो बॉल चेक करायचंय. नो बॉल कुठला, साइड लाईनचा की ओव्हर स्टेपचा? साइड लाईन. बारा बॉलचा खेळ शिल्लक आहे, ती शांतता पाहायला मिळते. हे पहा, हे सगळेच प्रतिनिधी, त्याच्यामध्ये नकुल पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचंही स्वागत आहे. लक्ष्मण चौधरी A1 जोडीचा मगाशी मी उल्लेख केला, यांनी सकाळी स्पर्धा संपन्न करण्यामागे महत्वाचं योगदान दिलं. दत्ता चौधरी देखील तिथे उपस्थित आहेत, त्यांच्या देखील नावाचा गवगवा इथे होईल. विनोद चौधरी देखील तिथे आहेत. सध्या विनीत महाराज सध्या आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतात. नरेश पाटील जे सध्या विनोद चौधरी यांच्या बाजूला आहेत, त्यांनी देखील भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आणि स्कोरर म्हणून नरेश पाटील यांचं देखील, जे वेगळे नरेश पाटील आहेत त्यांचं योगदान आहे. उदय मुंडे यांचंही नेहमी योगदान राहिलंय आणि काशीनाथ कान्हा पाटील यांचं नाव विसरून कसं चालेल या स्पर्धेच्या माध्यमातून. दरवेळेला एक वेगळा सपोर्ट काशीनाथ कान्हा पाटील यांचा नेहमीच असतो आणि मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ चौधरी यांचाही उल्लेख होईल. नो बॉल आलेला आहे, ती साइड लाईन कट झाली आहे असं सांगण्यात येते टीव्ही अंपायर कडून आणि हा नो बॉल आहे. काय निर्णय दिलाय जेपीने, अभिनंदन जय पवार सर, तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. राईट डिसिजन तुमचं आणि लगेचच टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. जेपी पॅनल नो बॉलचा इशारा आलाय, म्हणजेच आता समीकरण बदललंय. 12 बॉल मध्ये 33 करायच्या होत्या, आता 12 बॉल मध्ये 31 करायचे आहेत. 12 चेंडू 31 धावा. हे पहा, रंगनाथ चौधरी तिथे पाहायला मिळतात, राज पाटील तिथे पाहायला मिळतात, ज्यांनी या खेळपट्टी बनवण्यामागे खूप मेहनत घेतली. खऱ्या अर्थाने आपलं सगळ्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. पुढचा बॉल परत एक वेळा सुरू होईल हा क्रिकेटचा महासंग्राम. हो, उडवला बॉल, बघत लाइटिंग, काटाकीर बॉलचा वापर येतोय, षटकार. वाह, काय स्ट्रोक खेळलाय केजू मुंडे. अगासान गाव अख्खं वाट पाहत होतं, एक मोठा फटका या ठिकाणी येईल का, आणि केजूने मात्र पाठवलाय बॉल लांब लांब लांब, खूप लांब. कडक षटकार, कडक षटकार. मॅच ऑन. प्रफुल्ल पाटील आता तिथे पाहायला मिळतात. ही तर ती A1 जोडी आहे, लक्ष्मण चौधरी आणि प्रफुल्ल पाटील यांची. ओ, काय फटका सजवलाय या वेळेला केजू मुंडे. समीकरण बदललंय, आता 11 बॉल आणि 25 धावा. मॅच ऑन, पलटवार सुरू झालाय. केजू मुंडे 12 वर्षाची तपश्चर्या या मॅच मध्ये त्यांच्या टीमने केली आहे. तो तप आता इथे पूर्ण होईल का, परंतु समोर आहे अहमद ठाकूर बाहुबली. पुढचा बॉल घेऊन शॉर्ट बॉलचा वापर होता, आउटसाइड ऑफ स्टंप. हा षटकाराचा दबाव आहे बाहुबलीवरचा, त्याच्यामुळे हा वाईड बॉल येईल. परंतु मित्रांनो, सामना आवडला असेल तर एक वेळा आवाज झाला पाहिजे. सोनारपाड्याचे प्रेक्षक कुठे? आवाज येत नाही, सोनारपाडा. दुसऱ्या बाजूला आगासनचे प्रेक्षक पाहूया, कुठे आहेत आगासन? आगासन वाले. मॅच ऑन. मास्टर माइंड सनी पाटील यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे, कारण ओपन क्रिकेटमध्ये कोणते संघ खेळतील, कसं खेळतील याचा संपूर्ण लेखाजोगा सनी पाटील दुपारी आल्यानंतरच आम्हाला द्यायचे आणि त्यांना ते नेहमी सांगायचे आज हा संघ बाजी मारेल. 2 धावा इथे कंप्लीट होतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. मॅच ऑन. परत एक वेळा समीकरण बदलते. टीमची धावसंख्या 44. चंदूजी, सामना रंगलाय. 10 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता. हळूहळू रंगतदार अवस्थेकडे आणि काळजाचे ठोके चुकायला लावणारा सामना सध्या पाहायला मिळतोय आपल्याला, कारण आता दोन्ही संघ 50-50 आहेत.
ही मॅच आता आगासानला देखील जाऊ शकते आणि सोनारपाड्याला देखील जाऊ शकते. एवढा प्रचंड संघर्ष पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट फायनल मॅच. कडक सामना प्रेक्षकांच्या भेटीला. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा उत्तुंग फटका, चांगलं टायमिंग, गोलंदाजाचा निघतोय फेस, बॉल ओलांडतोय बाउंड्री लाईनची बेस. आणि या वेळेला आता खुश आहेत संतोष बेडेकर, उदय मुंडे आणि श्रीधर बेडेकर, पूर्ण आगासन गावचे समर्थक. का खुश नसणार, धावा येऊ लागलेले आहेत. परंतु सोनारपाडा देखील कमबॅक करू शकतं. परंतु मॅच मध्ये प्रवेश सध्या आगासांचा झालाय, हे विसरून चालणार नाहीये. मॅच मध्ये प्रचंड अजूनही 9 चेंडू बाकी आहेत आणि 16 धावांची आवश्यकता. काय क्रिकेट सुरू आहे. ही गर्दी कशासाठी आहे, ही चोरस पाहण्यासाठी आहे आणि मॅच सुद्धा पैसा वसूल. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 धावा मैदानामध्ये करायचे आहेत. काशीनाथ कान्हा पाटील यांना दाखवलं जात आहे सध्या आपल्या स्क्रीनवर. पहा, हे असं व्यक्तिमत्व आहे जे दिलदार व्यक्तिमत्व मानलं जातं. राजू दादा यांचा सन्मान त्यांनी 79 बाईक देत असताना कल्याण डोंबिवली आणि भिवंडी क्रिकेटमध्ये केलाय. ही आपली A1 जोडी सध्या आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते. सध्या या सामन्याचा आनंद घेतला जातोय. या A1 जोडीच्या माध्यमातून प्रफुल्ल पाटील आणि लक्ष्मण चौधरी. केजू मुंडे मैदानामध्ये खेळतोय. धावा झाल्यात 50 धावा स्कोर बोर्डवर आहे. मॅच ऑन. अंतिम टप्प्यामध्ये ही लढत रंगत असताना केजू मुंडे तयार. पुढचा बॉल अमर ठाकूर, फुल टॉस वळवलाय डीप मध्ये, फिल्डर एक टप्पा, बॉल सीमा पार, आणखीन एक खणखणीत दणदणीत चौकार. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. थोड्या वेळापूर्वी जल्लोष इकडे होता, आता जल्लोष तिकडे आहे. परंतु पुन्हा जल्लोष इकडे सुद्धा होऊ शकतो. परंतु काय मॅच चालली आहे कुणाल सर, याला म्हणतात फायनल मॅच. यासाठी केला होता अट्टाहास. पहा, बेधुंद झाली सगळे प्रेक्षक, कारण फायनल मॅच फायनल सारखीच आहे. याच साठी केला होता अट्टास की शेवटचा दिस गोड व्हावा आणि फायनल सामना गोड व्हावा. तो सामना गोड झाला आणि मैदानामध्ये मारतोय केजू मुंडे. केजू मुंडेच्या बॅट मधून हा येतोय खणखणीत चौकार. चांगलं टायमिंग. 21,000 प्रेक्षक सध्या या सामन्याचा आनंद घेतला जातो. या मॅच मध्ये पुढचा बॉल परत एक वेळा तयार. यावेळेला बीट केलंय अमर ठाकूरने. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, हे त्याचं ब्रह्मास्त्र आहे. उंचीचा वापर तो नेहमीच करत असतो. आता या मॅच मध्ये परत एक वेळा कलाटणी आली आहे. आता बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये. 7-7-12 हे समीकरण आलेलं आहे. प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असतो 7-12 काय आहे. क्रिकेटमध्ये देखील परत एक वेळा ते समीकरण आपल्या समोर आलंय. 7-12 7-12 12-7. आगासान की सोनारपाडा, सोनारपाडा की आगासान. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक. जबरदस्त सामना फायनल. केजू मुंडेने सामन्याला हलकीशी कलाटणी दिली आहे, परंतु मॅच अजून संपलेली नाहीये. मॅचची कडा हवेत आहे. केजू मुंडेचा खेळ संपलाय. मॅच मध्ये परत एक वेळा सोनारपाडाकर जल्लोष करतात. संदीप मात्र यांचा जल्लोष सुरू झालाय. मुख्य व्यासपीठावर त्यांचे समर्थक जल्लोष करतात आणि आता परत एक वेळा ते अटकेपार झेंडे रोवले जातील. केजू मुंडे निराश झालाय, कारण आता तो आउट होतोय. रडून काहीच बदलत नाही, थांबून यश गवसत नाही. उठ उभा राहा, लढा दे, कारण हरलेला पुन्हा कधी हरत नाही. हे मात्र केजू मुंडेसाठी मी नक्की म्हणेन.
ऑन आहे. 50-50 कुणाल सर अजूनही सामना आगासानला देखील जाऊ शकतो आणि सोनारपाड्याला सुद्धा. यस 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 तसा सामना रंगलेला आहे. साई शेलार यांच्या वतीने आगासन टीमला 11,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. धन्यवाद साई दादा शेलार. मॅच ऑन. आता या मॅच ची कलाटणी पहा. सामना जिंकण्यासाठी 6 बॉल आणि धावा करायचे 12. जयेश पाटील सोन्या नंदीचे मालक यांच्या वतीने देखील पारितोषिक आहे. सोनारपाडा जिंकला तर 11,000 हॅट्रिक साठी आता हे पारितोषिक आलेलं आहे. रिया जयेश पाटील यांच्या वतीने 11,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मॅच ऑन. शेवटचं एक षटक. एका षटकामध्ये धावा करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी 12. दिनेश पाटील तिथे उपस्थित आहे. संदीप फुटाणे, सँडी, नकुल पाटील, संपूर्ण टीम तिथे उपस्थित आहे. शेवटचा षटक मार्गस्थ. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळला. फटका चांगला. एक धाव त्या ठिकाणी घेतली आहे. ओ एक धाव घेतली आहे. टायगरचे पंकज पाटील देखील तिथे उपस्थित आहेत. दिनेश दादांच्या बरोबर बाजूला पंकज पाटील आपले स्वागत. नकुल पाटील आपले स्वागत. मॅच ऑन. मॅच ऑन. अनंत पाटील तिथे आहेत. हेमंत मात्रे यांनी भरपूर मेहनत घेतली आहे. राजू दादा देखील या सामन्याचा प्रचंड आनंद घेत आहेत. विनीत महाराज यांचं देखील आगमन झालंय. शेवटचं षटक आहे. 5 बॉल. 5 बॉल मध्ये 11 धावा करायची आहेत. 5 चेंडू 11 धावा. गोलंदाजीसाठी लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज करण ठाकूर. शेवटचं षटक सुरू झालेलं आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. 5 चेंडू आणि या मॅच मध्ये समीकरण आलेलं आहे. आता मात्र 12 धावा. आवडलाय का सामना? जोरदार टाळ्या झाला पाहिजे मॅचसाठी. यावेळेला आपण पाहतोय कुठेतरी गोलंदाज थांबलाय. डेड बॉलचा इशारा आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चंदूजी 11 धावा करायची. 11 धावांची आवश्यकता आहे. कोण जिंकणार या मॅचला? सोनारपाडा जिंकणार की आगासन जिंकणार? आगासन की सोनारपाडा? ती लढत, ती झुंज. फुल टॉस बॉल टर्न केला स्क्वेअर लेगला. डीप मध्ये फिल्डर धावतोय. एक धाव कंप्लीट. अडवला बॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. हृदयाची धडधड आज किती वेळेला वाढली आहे. अंपायर सांगतायत 1 रन शॉट. काय केलंय? बॅटरने चूक केली आहे. 1 रन शॉट म्हणजे एकच धाव इथे आता मात्र मिळताना दिसेल. एक धाव मिळणार जरूर आहे, परंतु पाहूया मॅच काही संपलेली नाहीये. अजूनही बॉल बाकी आहे या ठिकाणी. 4 चेंडू आणि 10. एक मोठा फटका मॅच आगासनला घेऊन जाईल आणि 1 विकेट मॅच सोनारपाड्याला देखील घेऊन जाईल. सोनारपाडा की आगासन? पुष्पदीप ज्वेलर्सचे सुरेश सोनी यांच्या वतीने सोनारपाडा टीमला सुवर्ण संधी आहे. सामना जिंकला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक सुरेश सोनी साहेब यांच्या वतीने दिलं जाईल. धावा झाल्या 56. मॅच ऑन. मॅच ऑन. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल आलेले आहेत. मॅच जिंकल्यानंतर स्टंप आणि बेल्सला कोणी हात लावणार नाही, कारण त्याच्यामध्ये कॅमेरा फिट करण्यात आलेले आहेत. ही नम्र विनंती आहे दोन्ही टीमच्या खेळाडूंना. पुढचा बॉल बॅटची कडा मागे चाललाय. काय चल, काय चल. संदीप मात्रे यांचा जल्लोष. संपूर्ण सोनारपाड्याचा जल्लोष. फलंदाज बाद. काय मॅच सुरू आहे. थक्क करणारं क्रिकेट सध्या पाहायला मिळत आहे. 3 चेंडू बाकी आहेत अजूनही आणि 10 धावांची आवश्यकता आहे. आगासनला एक मोठा फटका पाहिजे, परंतु तो कोण मारणार याला म्हणतात मॅच. ज्यांनी कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेट रसिकांनी जर ही मॅच नाही पाहिली तर काय पाहिलंय? सगळ्यांनीच पाहिले. प्रत्येकाच्या घरी टीव्ही सुरू असेल असा सामना इथे रंगतोय. बॅटची कडा घेतली. मागे फ्लाय स्लिप मध्ये चांगला झेल टिपला. संदीप मात्रे आणि त्यांचे समर्थक प्रचंड खुश झालेत मंचावर. अशोक शेठ तिथे उपस्थित आहेत. टाळ्या वाजतात आणि सध्या तो जल्लोष इथे सुरू आहे. सगळे सोनारपाडाकर खुश आहेत. आमच्या माता भगिनी खुश आहेत. टाळ्या वाजतायत. तो गजर होतोय. शिट्ट्या वाजतायत. मॅच ऑन. या मॅच मध्ये परत एक वेळा कलाटणी येऊ शकते. 3 बॉल 10 धावांची आवश्यकता. मॅच नाही संपली आहे. आगासन काही मॅच सोडणार नाहीये. एखादा मोठा फटका त्यांनाही मॅच मध्ये आणू शकतो. हे क्रिकेट आहे. हो, हे क्रिकेट आहे. परत एक वेळा बदलायला जास्त वेळ लागणार नाही. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. 3 बॉल 10 धावांची आवश्यकता. विकेटवर या बॉल नंतर येऊया. विकेट देखील सांगूया दोन्ही टीमच्या किती गमावल्यात, कारण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटना आणि त्या संघटनेचे नियम आहेत. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. पुढचा बॉल घेऊन येऊन समोर आहे ओमकार. खोला टप्प्याचा बॉल. मागे चाललाय. मागे चाललाय. डॉट बॉल. सोनारपाडा संघ मॅच मध्ये. आता विकेटवर एक नजर टाकूया. पहिल्या डावामध्ये
3 गडी बाद झाले होते, दुसऱ्या डावामध्ये 5 गडी बाद झालेत, म्हणजेच कंपल्सरी टार्गेट चेस. काय मॅच चालली आहे, कधी इकडे कधी तिकडे. मोठ्या फटक्याची आवश्यकता. हा दिवस परत येणार नाहीये. जे काही करायचंय आता करायचंय, या क्षणाला करायचंय. प्रेक्षकांना टाळ्या वाजवू द्या. 21,000 रुपयाचं पारितोषिक साई शेलार कडून आहे. आता आगासन टीमला 2 बॉल मध्ये धावा करायच्या 10. हे समीकरण आता या मॅच मध्ये आलेलं आहे. कंपल्सरी 10 धावा काढाव्या लागणार आहेत. हा बॉल खूप महत्वाचा आहे, म्हणून या बॉल साठी पैसा वसूल सामना पाहिला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्या मॅच साठी आणि या बॉल साठी. 2 बॉल 2 चेंडू मध्ये धावा करायच्या 10. 23,000 प्रेक्षकांना ऑनलाईन आनंद घेतात या सामन्याचा 70 स्पोर्ट्स वर. त्यांचे स्वागत आहे. 2 बॉल 10. फुल टॉस मिस केलाय. विकेट. सोनारपडा टीमचा जल्लोष. संदीप शेठ म्हात्रे नाचतायत, डान्स करतायत, त्यांचे समर्थक डान्स करतायत आणि जयेश पाटील सोन्या नंदीचे मालक हे देखील खुश आहेत. अभिनंदन टीम सोनारपडा. मॅच मध्ये पूर्णपणे पलटवार सोनारपडा टीमचा. काय मॅच रंगली आहे, परंतु दोन्ही संघांचं कौतुक करावंच लागणार आहे. कुणाल सर, आगासनसाठी सुद्धा स्वप्नवतच या ठिकाणी या सगळ्या बाबी पाहायला मिळाल्यात. परंतु हा सामना, ही स्पर्धा सगळं लक्षात राहण्यासारखं. शेवटच्या बॉलवर धावा करायच्या 10. विजयाची मुहूर्त मेळ आता रोवली जाईल असं दिसतंय. लास्ट बॉल आहे. फुलटॉस बॉल. सोनारपडा संघ विजयी. संधी दारात आली तरी घाबरून मागे हटायचं नाही. लढायचं, झुंजायचं, जिंकायचं आणि आयुष्यात नेहमी घडायचं. वेल